गट्टू चिंकीने बनवलं सूप. थंडीतली संध्याकाळ होती आणि गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्ही बघत होते. दोघेही सोफ्यावर एक ब्लँकेट घेऊन त्यामध्ये जाऊन बसले होते. चिंकी, आता मला रिमोट दे. हा हो हो गट्टू, फक्त 2च मिनिटं. नाही, दे मला रिमोट. गट्टू चिंकी रिमोटसाठी भांडू लागतात. पण तेवढ्यात टीव्हीवरती एक नवीन कुकिंग शो सुरू होतो. काय मित्रांनो, तुम्हाला या थंडीमध्ये काही गरम गरम खाण्याची इच्छा आहे? चला तर मग मिळून सगळे बनवूया हॉट अँड सॉर व्हेजिटेबल सूप. गट्टू चिंकी आपलं भांडण विसरून टीव्हीकडे अगदी एकटक पाहू लागतात, कारण ते व्हेजिटेबल सूप खरोखरच खूप यम्मी दिसत होतं. किती यम्मी दिसतंय ना चिंकी. हो गट्टू, एकदम गरम गरम चटपटा मसालेदार सूप आणि सोबतच हेल्दी सुद्धा. मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर कापूयात खूप साऱ्या भाज्या आणि मग गट्टू चिंकी सूप बनवण्याची सगळी रेसिपी पाहतात आणि त्यांच्याही मनात येतं की आता हेच व्हेजिटेबल सूप पिऊया. ते लगेचच किचन मध्ये जातात आणि आईला म्हणतात, अगं आई. आई ऐक ना. हो मुलांनो, काय झालं? आई ऐक ना, आम्हाला व्हेज हॉट अँड सॉर सूप प्यायचंय, जे आता आम्ही टीव्हीवर पाहिलं. हो आई, आमच्यासाठी प्लीज बनवून दे ना. काय? सूप? हो आई. आणि तेही आत्ता? हो आई. सॉरी मुलांनो, आता तर सूप नाही होणार. काय? पण का? कारण माझा स्वयंपाक आधीच झालाय आणि तसंही जर तुम्ही सूप प्यायला तर तुम्ही जेवणार नाहीत, म्हणून सूप उद्या. आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी उदास होतात आणि परत जाऊन टीव्ही पाहू लागतात. दुसऱ्या दिवशी दोघं सकाळी सकाळी आईला म्हणतात, आई, आता आम्हाला नाश्त्याला सूपच हवंय. हो आई, आणि ते सुद्धा हॉट अँड सॉर व्हेजिटेबल सूप. मुलांनो, तुम्ही आधी मला सांगायला हवं होतं ना. आणि जर तुम्ही आता सूप प्यायलात तर तुम्हाला शाळेत जेवणाच्या आधी भूक लागेल. तर तुम्ही आता छान नाश्ता करा. आणि हो, दोघांनी दूधही संपवायचंय. आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी पुन्हा एकदा उदास होतात. हे काय आई, रात्री म्हणालीस की जर आम्ही सूप प्यायलो तर जेवणार नाहीत, आणि आता म्हणतीयस की जर आम्ही सूप प्यायलं तर जेवणाच्या आधी आम्हाला भूक लागेल. आई, आता आम्ही तुला सूप बनवायला सांगणारच नाही. अरे पण असं का चिंकी बाळा? कारण मी आणि गट्टू आता संध्याकाळी येऊन स्वतःच सूप बनवू. हो, बरोबर बोलली चिंकी. आम्ही सेल्फ डिपेंडंट आहोत आणि स्वतःच सूप बनवू. गट्टू चिंकीचं हे बोलणं ऐकून आईला हसू येतं. बरं ठीक आहे मुलांनो, पण आता नाश्ता करा आणि शाळेत जा. गट्टू चिंकी आपला नाश्ता संपवून शाळेसाठी निघून जातात. पण त्यांनी ठरवलं होतं की घरी आल्यावर संध्याकाळी ते नक्की सूप बनवणार. आणि असंच होतं. संध्याकाळ होताच ते दोघेही किचन मध्ये जातात. त्यांना तिथे पाहून आई म्हणते, अरे काय झालं मुलांनो? आई, आम्ही सूप बनवायला जातोय. आई, तू आम्हाला सगळ्या भाज्या काढून दे. काय? मुलांनो, तुम्ही खरंच सूप बनवणार आहात? मला वाटलं तुम्ही मजा करताय. अगं नाही आई, आम्ही एकदम सिरियस आहोत. हो आई, मी तर त्या शो मधली सूपची रेसिपी सुद्धा लिहून घेतलीये. काय? बरं ठीक आहे मग. मग तुम्ही आधी मला सांगा की तुम्हाला कोणकोणत्या भाज्या हव्या आहेत. त्या मी चिरून देईल. ओके? ओके आई. 1 मिनिट, मी आत्ता रेसिपी मधून त्या भाज्यांची नावं सांगतो. गट्टू रेसिपी वाचू लागतो आणि मग आईला म्हणतो, आई, आम्हाला स्वीटकॉर्न, सिमला मिरची, गाजर, हिरव्या मिरच्या, फरसबी, मशरूम, कांद्याची पात आणि हो, बारीक चिरलेले आलं लसूण एवढं सगळं हवंय. बर, ओके गट्टू, मी आत्ताच हे चिरून देते. ओके आई, मी तुला फ्रीज मधून भाजी काढायला मदत करते. चिंकी लगेच फ्रीज मधून या भाज्या काढते आणि मग त्यांना धुवून काढते. त्यानंतर आई त्या भाज्या चिरू लागते. चिंकी, सगळ्यात आधी आपल्याला सॉसपॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायचंय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी पॅन मध्ये ऑइल टाकते आणि लो फ्लेमवर ते गरम होऊ देते. त्यानंतर ह्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण टाकायचंय. ओके गट्टू, टाकलं. आता जेव्हा हे ब्राऊन होईल तेव्हा आपल्याला उरलेल्या भाज्या टाकायच्या आहेत आणि त्याला मऊ होईपर्यंत शिजवायचंय. ओके गट्टू. चिंकी व्हेजिटेबल सॉस पॅन मध्ये टाकते. यानंतर ती गट्टूकडून रेसिपी घेते आणि गट्टू त्या पॅन मध्ये त्या सगळ्या भाज्या ढवळू लागतो.
आई तिथेच उभी राहून त्या दोघांना काम करताना पाहत होती. यानंतर चिंकी म्हणते, गट्टू, आता आपल्याला ह्यात रेड चिली सॉस, सोया सॉस, शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस टाकायचा आहे. चिंकी जसं सांगते गट्टू अगदी तसंच करतो. ओके चिंकी, टाकलं. आता आता ह्यामध्ये मिरपूड, मीठ आणि 2 कप पाणी टाकायचंय आणि मग त्याला 5 मिनिटं उकळायचंय. त्यानंतर आपलं सूप तयार होईल. मी हे सगळं केलं. येस चिंकी, आता फक्त अजून थोडा वेळ, मग आपलं गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप तयार होईल. 5 मिनिटात त्या गरमागरम सूपचा सुगंध पसरला जातो. वा मुलांनो, क्या बात है. असं वाटतंय तुमचं सूप कमाल झालंय. मलाही टेस्ट द्याल ना? हो हो, का नाही, नक्कीच आई. बघा मुलांनो, मी सूप सोबत थोडा गार्लिक ब्रेड सुद्धा मायक्रोवेव्ह मध्ये बेक करायला ठेवलाय. ह्याचा आस्वाद आपण सूप सोबत घेऊया. ये, ह्यामुळे सूपची मजा तर दुप्पट झाली आई. हो का नाही. आता चला, तुम्ही दोघं डायनिंग टेबलवर बसा. मी हे सूप तुमच्या दोघांसाठी बाउलमध्ये काढून आणते आणि सोबतच गार्लिक ब्रेड स्टिक सुद्धा. ओके आई. गट्टू चिंकी डायनिंग टेबलवरती जाऊन बसतात. तेवढ्यात आई त्यांनी बनवलेलं सूप त्या 3 बाउलमध्ये भरून घेऊन येते आणि एका प्लेटमध्ये ब्रेड स्टिक्सही. तिघेही बसून गरमागरम सूप पितात. किती गरम आहे. हो गट्टू, खूप जास्त. वा चिंकी, आपण दोघं तर मास्टर शेफ झालो. हे गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप किती यम्मी आहे. हो, आणि थंडीमध्ये तर हे गरमागरम जास्त यम्मी लागतंय. खरंच मुलांनो, मला तर वाटतंय की पुढे जाऊन तुम्ही दोघं माझ्यापेक्षा छान स्वयंपाक कराल. नाही गाई, असं कधीच होऊ शकत नाही, कारण सगळ्यात छान स्वयंपाक तूच करतेस. हो, जशा ह्या गार्लिक ब्रेड स्टिक्स यांच्या सोबत तर सूप अजून मस्त लागतंय. मग काय होतं, आई, गट्टू आणि चिंकी थंडीची ही संध्याकाळ अगदी मस्त एन्जॉय करतात. गरम गरम सूप आणि गार्लिक ब्रेड स्टिक्स सोबत. होली फेस्टिवल. आज होळीचा दिवस होता आणि सकाळी सकाळी आई, बाबा, गट्टू, चिंकी सगळे तयार झाले होते. आई बाबा, हॅपी होली. हॅपी होली मुलांनो. काय बिंगो, आमच्या सोबत सोसायटीमध्ये पहिल्यांदा होळी खेळण्यासाठी तयार आहेस ना? ये, चला मग. गट्टू, चिंकी, आई, बाबा आणि बिंगो सगळेजण खाली सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तिथे सोसायटीतले सगळेजण अगोदरच आलेले होते. गट्टू, चिंकी पाहतात की ग्राउंडच्या कॉर्नर्समध्ये मोठे मोठे स्टॉल्स लागलेले आहेत, जिथे खूप सारे रंग ठेवलेले होते. लोक एकमेकांना रंग लावत होते. पण या सगळ्यांमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट होती की ग्राउंडमध्ये ठेवलेला लहान मुलांचा मोठा पाण्याचा पूल. ते पाहून गट्टू, चिंकी एकदम म्हणतात, पूल, वाव. गट्टू चिंकीला एवढं खुश झालेलं बघून तेवढ्यात तिथे सेक्रेटरी काका येतात आणि म्हणतात, आहे ना कमाल गट्टू चिंकी. मी विचार केला की यावर्षी होळी सेलिब्रेशन मध्ये काहीतरी नवीन करूया. तर हे घ्या, स्पेशल पूल तुम्हा सगळ्या मुलांसाठी. हॅपी होळी. थँक्यू काका, तुम्हालाही हॅपी होली. ही होली तर एकदम धमाकेदार होणार आहे. काय हो ना चिंकी? एकदम बरोबर बोललास गट्टू. मग आई बाबा सोसायटीतल्या दुसऱ्या काका काकूंना कलर्स लावू लागतात आणि गट्टू चिंकी आपल्या मित्रांना शोधू लागतात. ते बघ चिंकी, ते हरी, गुड्डी आणि बंटी. हॅपी होली गुड्डी. हॅपी होली चिंकी. तू तर अचानक येऊन मला सरप्राईजच दिलंस. हाच तर माझा प्लॅन होता. हॅपी होली मित्रांनो. हॅपी होली गट्टू चिंकी. किती मस्त आहे ना की सेक्रेटरी काकांनी फक्त नैसर्गिक रंग मागवलेत. ते काढण्याचं आपल्याला टेन्शनच घ्यावं लागणार नाही. हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बिंगो, तुला सुद्धा हॅपी होली. बिंगो किती क्यूट दिसतोय.
एकदम बरोबर चिंकी. सगळे मित्र बोलतच असतात. तेवढ्यात तिथे शिवा आणि कीर्ती दिदी येतात. हॅपी होली गट्टू चिंकी. हॅपी होली शिवा. हॅपी होली कीर्तीताई. भिंगव तुलाही हॅपी होली. कीर्तीताई, शिवा, जसं तुमची आपल्या सोसायटीमध्ये होळीची पहिली वेळ आहे तसंच बिंगोची सुद्धा ही पहिली वेळ आहे. आणि मग गट्टू म्हणतो, चला मित्रांनो, आता आपण होळी खेळायला सुरुवात करूया. गट्टूचं बोलणं ऐकून शिवा आणि कीर्ती दिदी एकमेकांकडे कन्फ्युजनने पाहू लागतात. मी आणि अहल्या आधी एपडी गट्टू चिंकी. शिवाचं बोलणं ऐकून सगळे फ्रेंड्स कन्फ्यूज होतात. ओ, शिवा विचारतोय की तुम्ही खरी होळी कशा प्रकारे खेळतात बरं गट्टू चिंकी? ओ, तुम्हाला आत्ताच कळेल शिवा आणि कीर्तीताई. काय मित्रांनो, तयार आहे ना? येस. ओके, मग ते बघा, त्या आहेत पिचकाऱ्या. ये Let's गो. सगळे जण लगेचच तिकडे जातात आणि एक एक पिचकारी उचलतात. शिवा, कीर्तीताई, आता आपण एक गेम खेळूया ज्यामध्ये प्रत्येक जण एक एक रंग निवडेल आणि मग सगळे लपून जातील आणि एकमेकांना शोधून त्याला पिचकारीने मारणार. आपल्याला दुसऱ्यांपासून वाचायचंही आहे आणि शेवटी ज्याचा रंग सगळ्यांवर असेल तो जिंकेल. वाव, इंटरेस्टिंग. माझा लाल. माझा गुलाबी. माझा ब्ल्यू. हिरवा. येलो. ओके, मग माझा ऑरेंज. ब्राऊन. एवढं बोलतात सगळी मुलं वेगवेगळ्या दिशेला धावून जातात आणि गेम सुरू होतो. हे घे गट्टू. ओ नो, पळा. जेव्हा गट्टू धावतो तेव्हा गुड्डी आणि बंटीही त्याला पकडतात आणि त्याच्यावर कलर टाकू लागतात. पण तेवढ्यात पाठीमागून चिंकी येते आणि हे घ्या, शूटर चिंकीचा वार. चिंकीपासून हरल्यानंतर सगळेजण पुन्हा एकदा लपतात. इकडे हरी खूप वेळापासून पुलाच्या मागे लपला होता. त्याला कुणीच पाहू शकत नव्हतं आणि आतापर्यंत त्याच्यावर कुणीही पिचकारीने कलर टाकला नव्हता. मी इथं स्वच्छ आहे अजून. असं वाटतं या वेळेला मी जिंकेन. हरी लपून छपून सगळ्यांना पाहत होता. पण तेवढ्यात सगळ्यांपासून वाचू शकतोस बेटा, पण भूतापासून नाही. या आवाजानं हरी मात्र चकित होतो आणि पाठीमागे पाहतो. काय? भूत? पळा. पण हरी पळण्याच्या अगोदरच भूत त्याच्या पिचकारीनं त्याच्या अंगावर काळा रंग उडवतो. भूत 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 ओरडतच हरी तिथून निघून जातो. माझ्या पिचकारीपासून कोणीच वाचू शकत नाही. आता सुटलेल्या लोकांना सुद्धा लवकरच रंग लावेन. पण तेवढ्यात पाठीमागून घोस्टवाला मास्क लावलेलं भूत येतं आणि ओफो, जा ना बाजूला, मी पिचकारीत रंग भरतीये. ओहो, कोण आहे? जसं चिंकी पाठीमागे वळून पाहते तर ती ओरडते भूत. आणि संधी साधून भूत आपल्या पिचकारीनं काळा रंग टाकून तिथून निघून जातो. वाचवा, वाचवा, होळी पार्टीमध्ये भूत आलं. चिंकीला ओरडताना पाहून सगळी मुलं तिथे येतात. काय झालं चिंकी? गट्टू, आपल्या पार्टीमध्ये एक भूत आलंय. काय तू पण चिंकी, भूत वगैरे काहीच नसतं. मी सुद्धा त्याला बघितलं. हे बघा, माझ्या अंगावर सुद्धा त्याने ब्लॅक कलर टाकला. काय? भूतने रंग लावला? असं वाटतंय की हे भूत खूपच खोडकर आहे. चला मित्रांनो, आता आपलं नवीन मिशन आहे या होळी पार्टीतल्या भूताला पकडून रंग लावायचा. ओके, डन. मग तर सगळी मुलं एकत्रितपणे भूताला शोधायला सुरू करतात. भूत. ओ, ही तर तू आहे चिंकी. हो, भूत नाही. चल तिकडे पाहूया. तिकडे हरी पुलाच्या आतमध्ये वाकून पाहत होता.
तेवढ्यात गट्टू आणि बिंगो त्याच्या जवळ येतात आणि गट्टू त्याला विचारतो, हे काय करतोय सरी? भूताला शोधतो आहे. अरे तो भूत आहे, मासा नाही. सगळी मुलं त्याला शोधत होती की तेवढ्यात गट्टू आणि बिंगोला काहीतरी वेगळं दिसतं. अच्छा, तर हे भूत दुसरं कोणी नाही तर मॉन्टी आहे. आत्ताच दाखवतो याला. काय बिंगो, चल या भूताला फूल बनवूया. मग गट्टू बिंगोला घेऊन पुलाच्या जवळ जाऊन उभा राहतो. तिकडे मॉन्टी आपल्या पिचकारीमध्ये खूप सारा रंग भरून पुन्हा मास्क लावतो. आता पुढचा निशाणा कोणाला बनवू? मॉन्टी ग्राउंडमध्ये सगळ्यांकडे पाहतो आणि त्याला गट्टू पुलाच्या जवळ उभा असलेला दिसतो. ओहो, तो आहे माझा पुढचा शिकार. हे घे गट्टू. ओ नो. तो नजारा पाहून सगळी मुलं तिथे येतात. काय मॉन्टी, पकडलं ना तुला? अच्छा, म्हणजे हे भूत दुसरं कुणी नाही तर मॉन्टी होता. हे तू काय चांगलं केलं नाहीस गट्टू. मॉन्टी, जशास तसे. सगळी मुलं मॉन्टीकडे बघून हसू लागतात. ही तर माझ्या लाईफ मधली सगळ्यात बेस्ट होली आहे. आणि आमची. आणि अशा प्रकारे बिंगो गट्टू चिंकी सोबत आपली पहिली होळी सेलिब्रेट करतो. वॉटर पार्क मध्ये हरवली किल्ली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. गट्टू आणि चिंकीचे उन्हाळ्याने खूप हाल होत होते. ह्या उन्हात तर आपण बाहेर जाऊन खेळूच शकत नाही. ही उन्हाळ्याची सुट्टी खूप बोरिंग होतीये चिंकी. बाबा मुलांच्या गप्पा लांबून ऐकत होते. बाबा मुलांच्या जवळ जाऊन गट्टू आणि चिंकीच्या हातामध्ये एक एक तिकीट देतात. गट्टू चिंकी, आता बोर व्हायची वेळ नाहीये, आता तर मस्ती करायची वेळ आहे. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहू लागतात आणि ते दोघे एकदमच ओरडतात. वॉटर पार्क, वाव! मुलांची ही एक्साइटमेंट बघून आई आणि बाबा दोघेही खुश होतात. आई, बाबा, गट्टू, चिंकी सगळेच वॉटर पार्क कडे निघाले. वॉटर पार्क मध्ये पोहोचल्यावर आईने सगळ्यांना त्यांचे त्यांचे कॉस्ट्युम्स दिले. हे घे चिंकी, हा तुझा कॉस्ट्युम, आणि गट्टू, हा तुझा कॉस्ट्युम आहे. चला, आपापले कपडे बदला. गट्टू आणि चिंकी आपापले कॉस्ट्युम्स बघून खूप खुश झाले. अरे, माझा कॉस्ट्युम तर किती रंगीबिरंगी आहे. हो, माझ्या कॉस्ट्युमला तर खिसा सुद्धा आहे. ये! गट्टू चिंकीने आपापले कपडे आईबाबांकडे दिले आणि आईने सगळ्यांचे कपडे लॉकर मध्ये ठेवून लॉक केलं. अरे, ही चावी कुठे ठेवू? हो, चावीला तर सांभाळून ठेवायला हवं. कुठे ठेवावी, कुठे ठेवावी? आई बाबांना चावी कुठे ठेवावी याचं टेन्शन असताना गट्टू पटकन म्हणाला, आई बाबा, चावी मी ठेवतो सांभाळून. माझ्या कॉस्ट्युमला तर खिसाही आहे. गट्टूने कॉन्फिडेंटली आईबाबांकडून ती किल्ली घेऊन आपल्या पॉकेटमध्ये ठेवली. आता ह्या हिरव्या मगरीचं टेन्शन नको घेऊ साई. आता ती माझ्या खिशामध्ये बंद झालीये. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले. त्यानंतर आई बाबा आपल्या राईड्स एन्जॉय करायला मोठ्यांच्या सेक्शन मध्ये गेले आणि गट्टू चिंकी चिल्ड्रन सेक्शन मध्ये आले. गट्टू वॉटर टनल राईड मध्ये एन्जॉय करायचा हट्ट करू लागला. चिंकी, आपण सगळ्यात आधी टनेल राईड मध्ये जाऊया. यात खूप मजा येते. नाही, सगळ्यात आधी आपण वॉटर स्लाइड्स वर जायचं. गट्टू चिंकी आपापल्या राईडसाठी भांडू लागले आणि गट्टू रागावला. मी तर वॉटर टनेल राईड मध्येच जाणार. ठीक आहे, मी सुद्धा स्लाइड्स वरच जाईन. दोघेही एकमेकांवरती चिडून आपापल्या राईड्स कडे निघून गेले. गट्टू टनल राईड साठी जसा डेस्कवर उभा राहिला तर एक जोरदार पाण्याचा धक्का त्याला टनल मध्ये घेऊन गेला. गट्टू एक्साइटेड होऊन पाण्यासोबत टनल मध्ये गेला. इथे चिंकी सुद्धा वॉटर स्लाइड्स वरती बसून जोरात पाण्यासोबत जाऊ लागली. थोड्या वेळाने गट्टू आपल्या टनल मधून बाहेर पडून एका पूल मध्ये पडला आणि चिंकी सुद्धा आपल्या स्लाइड वरून घसरून त्या पाण्यात पडली. दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि जोर जोरात हसू लागले. अरे,
आपण वेगवेगळ्या राईड्सवर जाऊन सुद्धा एकाच ठिकाणी भेटलो. हो गट्टू, याचा अर्थ असा आहे की आपण सोबत मजा केली पाहिजे. तसंही आपण एकत्र मजा करायलाच आलोय ना. चिंकीचं बोलणं ऐकून गट्टू एक्सायटेड झाला. ठीक आहे, मग आपण आळीपाळीने आपापल्या आवडीच्या राईड्स एन्जॉय करायच्या. ओके, डील डन. गट्टू आणि चिंकीने एकमेकांना हाय फाय दिला आणि पुढच्या राईड्सकडे जाऊ लागले. तेवढ्यात गट्टूची नजर एका फ्लोटिंग क्रोकोडाईलवर गेली. अरे ते बघ, आपली चावी. कदाचित पाण्याच्या तीव्र वेगाने चावी खिशातून निघून गेली. अरे हो, ही तर तीच हिरवी मगर आहे. लवकर पकड गट्टू, नाहीतर चावी वाहून दूर निघून जाईल. चावीच्या टेन्शनमध्ये गट्टू आणि चिंकी दोघही त्या किल्लीच्या मागे जाऊ लागले. गट्टूने चावी घेण्यासाठी जोरात त्या पाण्यात पुन्हा एकदा उडी मारली, पण ती चावी पुन्हा एकदा त्यांच्या हातापासून दूर गेली. तेवढ्यात चिंकीने स्लाइड करून पाण्यात डाईव्ह मारली, जिथे चावी तरंगत होती, पण चावी चिंकीच्या हातूनही निसटली. इकडे आई बाबा चेंजिंग रूम मध्ये मुलांची वाट बघत होते. अरे मुलं कुठे गेलीत? चावी सुद्धा गट्टूकडे आहे. अगं येतील मुलं, एवढ्या दिवसांनी वॉटर पार्कला आलोय ना, करू दे मस्ती. पण आता सगळ्या राईड्सची वेळ सुद्धा संपलीये. आता तर यायला हवं होतं. आई ओल्या कपड्यांमध्ये उभी राहून लॉकरच्या किल्लीची वाट बघत होती आणि अजूनही गट्टू चिंकीच्या हातून चावी दूर होती. पाहता पाहता चावी वॉटर टनलच्या आत गेली आणि तेवढ्यात चिंकी म्हणाली, आयडिया. गट्टू, चावी जोपर्यंत टनेलमधून पूलमध्ये येईल त्याच्या आधीच आपण पूलमध्ये उभे राहू आणि जशी चावी येईल आपण तिला कॅच करू. हो, ही मस्त कल्पना आहे. गट्टू आणि चिंकी टनलच्या पाईपच्या अगदी समोर उभे राहून चावीची वाट पाहू लागले. पण त्या टनलमधून एकानंतर एक मुलं बाहेर येऊ लागली, पण चावी नाही आली. हे बघून गट्टू अजूनच वैतागला. असं वाटतंय की चावी कुठेतरी अडकली. चिंकी, आता काय करायचं? गट्टू उदास होऊन पूलमधून बाहेर आला, पण तेवढ्यात एक मुलगा टनलमधून जोरात बाहेर आला आणि त्याच्यासोबत ती ग्रीन क्रोकोडाईलवाली चावीही आली. चिंकीने या वेळेला झटकन किल्ली उचलली. हे बघ गट्टू, चावी मिळाली. चावी बघून गट्टूच्याही जीवात जीव आला आणि दोघेही पटापट आईबाबांजवळ चेंजिंग रूम मध्ये गेले. कुठे होतात तुम्ही? इतका उशीर का झाला? ओलं उभं राहून मला शिंका सुरू झाल्यात. लवकर चावी द्या. गट्टूने झटकन आईला किल्ली दिली, पण आईने जशी किल्ली लॉकरला लावली तर लॉकर उघडलंच नाही. हे बघून गट्टू आणि चिंकी वैतागले. अरे, ह्या चावीने तर लॉकर उघडतच नाहीये. इकडे दे, मी उघडायचा प्रयत्न करतो. आई बाबा दोघांनीही सतत प्रयत्न केला, पण लॉकर काही उघडलं नाही. आणि तेवढ्यात एक मुलगा आपल्या आईसोबत येऊन म्हणाला, आई आई, त्या मुलीकडेच आहे माझी क्रोकोडाईलवाली चावी, ती बघ. अरे, ही तर आमच्या लॉकरची चावी आहे. इकडे द्या. आंटीने आईच्या हातून किल्ली घेऊन जशी आपल्या लॉकरला लावली तर लॉकर उघडलं. हे बघून गट्टू आणि चिंकी हैराण झाले आणि आई बाबाही टेन्शन मध्ये आले. जर ही चावी त्यांची आहे तर गट्टू बेटा, आपली चावी कुठे आहे? गट्टूचा चेहरा टेन्शनने लाल झाला. त्याला समजत नव्हतं की आपली किल्ली गेली तरी कुठे. गट्टू बाळा, टेन्शन घेऊ नको, पण पुन्हा एकदा आठव की तू चावी कुठे ठेवली होतीस. आई, मी चावी पुढच्या खिशात ठेवली होती आणि बघ, माझ्या पुढच्या खिशात चावी नाहीये. गट्टूला काळजीत असलेलं बघून बाबा म्हणाले, गट्टू बेटा, तू पाणी पिऊन घे, गरमी खूप आहे आणि एवढ्या राईड्स नंतर तुम्ही थकलेले असाल. पाण्याची बाटली जशी बाबांनी गट्टूकडे केली तर एक मुलगा जोरात येऊन गट्टूला येऊन धडकला आणि गट्टू जमिनीवरती पडला. तेवढ्यात त्याला कमरेजवळ काहीतरी टोचलं, ज्यामुळे तो ओरडला. आई, काय झालं गट्टू? काय झालं? आई, मला काहीतरी टोचलं मागे. आईने जसं गट्टूच्या मागे बघितलं तर कळालं गट्टूनं मागच्या खिशामध्ये चावी ठेवली होती आणि पडल्यामुळे त्याला तीच किल्ली टोचली होती. गट्टू बाळा, टोचलं नाही, चावी आहे ती. आत्ता आठवलं तू कुठे ठेवली होतीस चावी? अरे हो, आत्ता आठवलं. मी तर चावी सांभाळून मागच्या खिशात ठेवली होती
विसराळू गट्टू. हे ऐकून गट्टू, चिंकी, बाबा, आई सगळे हसू लागतात. सगळ्यांनी कपडे बदलले आणि घराच्या दिशेने निघाले. गट्टू, चिंकी आणि ख्रिश्चन वेडिंग. गट्टू, चिंकी घराबाहेर खेळत होते की तेवढ्यात एक काका घराची बेल वाजवतात. तुमच्यासाठी मेल आला आहे. घरातून बाबा दरवाजा उघडतात आणि काकांना पाहून गट्टू, चिंकी सुद्धा धावतच दरवाजाजवळ येतात. ओहो, मेल द्या, मी रजिस्टरवर साईन करतो. एवढ्यातच गट्टू, चिंकी तो मेल आपल्याकडे घेतात आणि घराच्या आत जातात. वाव, ह्यात काय आहे बाबा? हो बाबा, काय यात? द्या मुलांनो, मी उघडून पाहतो. बाबा पटकन तो मेल उघडून पाहतात तर त्यातून एक वेडिंग इन्व्हिटेशन येतं. पण हे वेडिंग इन्व्हिटेशन खूप युनिक होतं. बाबा, ह्या कार्डमध्ये जी नवरी आहे तिने पांढरा ड्रेस घातलाय. आणि नवऱ्याने सूट. आपल्याकडच्या लग्नात तर असं नाही होत. असं मी टीव्हीवर पाहिलंय. हो चिंकी, कारण हे हिंदू लग्न नाही तर ख्रिश्चन वेडिंग आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक जुना मित्र होता ज्याची दुसऱ्या कंपनीमध्ये बदली झाली. तो ख्रिश्चन होता आणि हे त्याच्याच लग्नाचं कार्ड आहे. वाव, म्हणजे आपण ख्रिश्चन वेडिंगला जाणार आहे? हे तर ऐकायला पण खूप छान वाटतंय बाबा. आपण जाणार ना? हो मुलांनो, नक्की जाऊया. हे वेडिंग याच रविवारी आहे. आपण सगळे छान तयार होऊन जाऊया. पण तेवढ्यात आई किचन मधून येते. तिने बाबा आणि गट्टू, चिंकीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. अहो, पण ख्रिश्चन वेडिंगला जाण्यासाठी आपल्यालाही तसेच कपडे घ्यावे लागतील ना? जसं मला आणि चिंकीला ड्रेस आणि तुम्हाला आणि गट्टूसाठी टक्सिडो सूट. हा, तर आपण सगळे सोबत रविवारच्या अगोदर एक दिवस शनिवारी शॉपिंगला जाऊया आणि वेडिंगसाठी ड्रेसेस घेऊन या. ओके? ये, मग तर मजाच येईल. अशा प्रकारे गट्टू, चिंकी खूप आतुरतेने रविवारची वाट पाहू लागतात. शनिवारी ते आईबाबांच्या सोबत जाऊन ड्रेस सुद्धा घेऊन येतात आणि रविवारी गट्टू, चिंकी सकाळी सकाळी लवकर उठतात. आई, मला तर रात्रीपर्यंत धीरच धरवत नाहीये. रात्रीपर्यंत का गट्टू बाळा? आपली हिंदू लग्न हे रात्री होतात, पण ख्रिश्चन लग्न तर दिवसा होतात. काय? याचा अर्थ आपल्याला रात्रीपर्यंत वाट नाही पाहावी लागणार. ये गट्टू. म्हणजे आई, मी आणि चिंकी जाऊन तयार होऊ? अरे नाही मुलांनो, आपण 12 वाजेपर्यंत जाऊया. तुम्ही नाश्ता करून घ्या. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे गट्टू, चिंकी नाश्ता करून घेतात आणि मग आई त्या दोघांना तयार करते. आई आणि चिंकीने पिंक कलरचा ड्रेस घातला होता आणि गट्टू आणि बाबांनी टक्सिडो सूट. सगळेजण आपापल्या ड्रेसमध्ये बेस्ट दिसत होते. चिंकी, थांब, मी तुझ्या केसांमध्ये हा गुलाबी रंगाचा बोही घालते. वाव, आई हा किती क्यूट आहे. हो चिंकी, तू तर अगदी प्रिन्सेस दिसतेस. अच्छा, चला मुलांनो, आता निघूया. मग सगळे कारमध्ये बसतात आणि बाबा सगळ्यांना वेडिंगच्या ठिकाणी घेऊन जातात, जे चर्च होतं. चर्च खूप सुंदर सजवलं होतं आणि सगळीकडे व्हाईट फ्लॉवर्स होते. वाव, चर्च किती सुंदर सजवलंय आई बाबा. हो गट्टू, चिंकी, चला आज जाऊन आपल्याला सीटवर बसायचंय. आणि हो गट्टू, चिंकी, तुम्ही अजिबात आवाज करायचा नाही. ओके बाबा. मग गट्टू, चिंकी आईबाबांसोबत जाऊन चर्चमध्ये जाऊन सीटवर जाऊन बसतात. तिथे खूप सारी लोक होती. थोड्याच वेळात गट्टू, चिंकीला समजतं की आता ब्राईडची एंट्री होणार होती आणि समोर चर्चचे फादर आणि ग्रूम अगोदरच तिथे होते. गट्टू, चिंकी, आता पहा, तिथून बाहेरून ब्राईड चालत येईल आपल्या बाबांसोबत. हे खूप इम्पॉर्टंट रिच्युअल असतं. नेहमी बाबाच आपल्या मुलीसोबत आईलवर वॉक करत येतात. ओ, किती इंटरेस्टिंग आहे हे बाबा. मी शाळेतल्या माझ्या सगळ्या मित्रांना सांगेन. तेवढ्यात अचानक चर्चमध्ये बसलेली सगळी लोक उभी राहतात आणि मागे पाहू लागतात. त्याच वेळी ब्राईड आपल्या बाबांसोबत एंट्री घेते. ओ वाव, नवरी किती सुंदर आहे. तिचा व्हाईट ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे. एकदम प्रिन्सेस दिसतीये. चिंकी, बघ सगळे शांत आहेत. आपणही शांत राहायला हवं. ओ हो, ओके गट्टू. हळूहळू ब्राईड ग्रूम पर्यंत पोहोचते आणि मग तिचे बाबा मागे होतात. आता वेळ होती वाऊज, म्हणजेच लग्नाच्या प्रॉमिसेस घेण्याची. आता तुम्ही दोघं वेडिंग वाऊज घ्याल. येस फादर.
आय प्रॉमिस की मी तुमच्यासोबत नेहमी ऑनेस्ट, कम्पॅशनेट आणि लॉयल असेन. टुगेदर वी विल लाफ, क्राय, ग्रो अँड ड्रीम. Throughout all the uncertainties and trials of life, I promise to be faithful you and love you forever. जसेही ब्राईड आणि ग्रूम आपले वाऊज घेतात, तिथे बसलेले सगळे लोक टाळ्या वाजवू लागतात. त्यानंतर फादर त्या दोघांना त्यांच्या रिंग्स देतात आणि ते दोघे एकमेकांना रिंग्स घालतात आणि अशा प्रकारे वेडिंग कंप्लीट होते आणि तिथे उपस्थित सगळेजण टाळ्या वाजवतात. वाव बाबा, आता काय होणार? आता ब्राईड ग्रूम चर्चच्या बाहेर व्हेन्यूवर जातील, जिथे टेबल आणि चेअर आहेत. ते तिथे एकत्र आता फोटोग्राफ क्लिक करतील आणि मग जेवण सुरू होईल. चला गट्टू चिंकी, आपणही बाहेर जायला हवं आता. ओके बाबा. आणि मुलांनो, आपण जेव्हा वेडिंग कपलला कॉंग्रॅच्युलेट करू तेव्हा तुम्ही त्यांना हा बुके द्या. ओके? ओके आई. मग सगळ्या गेस्ट सोबत गट्टू चिंकी सुद्धा बाहेर लॉन मध्ये जातात. ब्राईड आणि ग्रूम आपल्या चेअर्सवर बसतात आणि मग सगळे पाहुणे एक एक करत ब्राईड आणि ग्रूम सोबत फोटोग्राफ्स घेतात. आणि आता वेळ होती गट्टू चिंकी आणि आईबाबांची जाण्याची. गट्टू चिंकी बुके देताना म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. ओ थँक यू गट्टू चिंकी. हा, थँक्यू व्हेरी मच गट्टू चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स अँथनी. थँक्यू. या, आपण सगळे सोबत पिक्चर क्लिक करूया. से चीज. चीज. तेवढ्यात एक लेडी ब्राईडच्या जवळ जाऊन म्हणते, आता बुके फेकायला पाहिजे. चल लिसा. हो नक्की. लिझा फिरून उभी राहते आणि तिच्या हातात एक बुके होता आणि त्यांच्या मागे त्यांच्या सगळ्या मैत्रिणी उभ्या होत्या. गट्टू चिंकी हे खूप लक्षपूर्वक पाहत होते. तेव्हा लिझा न पाहताच तो बुके मागे फेकते आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींपैकी एक फ्रेंड तो बुके कॅच करते आणि सगळे हसू लागतात. अगं आई, हे सगळं काय होतंय? हो आई, त्या ताईने बुके कॅच केल्यावर सगळे इतके का हसतायत? कारण मुलांनो, ती एक परंपरा आहे. ह्यामध्ये नवरीची जी मैत्रीण बुके कॅच करेल तिचंच लग्न आता सगळ्यात आधी होईल. हो असंय. हो मुलांनो, बघा, चला जेवण सुरू झालंय. आपल्याला जाऊन आता खायला हवं, मग घरी सुद्धा जायचंय. हो बाबा. बरं, इथे खायला काय असेल? तेच ना जे आपल्या लग्नात असतं. हो मुलांनो, अगदी तेच. पण इथे डेझर्टमध्ये केक असेल आणि फ्रूट स्टार्ट आणि सोबत सॅलड आणि मेन कोर्स. चला आपण जाऊनच पाहूया. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत जेवायला जातात. त्यांना जेवण खूप यमी वाटतं आणि मग ते डेझर्ट, फ्रूट स्टार्ट आणि केकही ट्राय करतात. त्यानंतर वेडिंग कपलला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करून आई बाबा गट्टू चिंकी घरी परततात. लीडरशिप. कोणतंही मोठं काम करायला दोन गोष्टींची गरज असते, एक चांगली टीम आणि एक समजूतदार लीडर, जो आपल्या टीम सोबत मिळून त्यांच्यात उत्साह आणि उमेद भरून अवघडातलं अवघड कामही करून घेऊ शकतो. ह्यालाच लीडरशिप म्हणतात. चला तर बघूया आपल्या गट्टूमध्ये ही लीडरशिप क्वालिटी आहे की नाही. संडेचा दिवस गट्टू आणि चिंकीचा फेवरेट दिवस असतो. शाळेला सुट्टी असल्यामुळे गट्टू आणि चिंकी फक्त आरामच करतात असं नाही, तर नव्या नव्या प्रकारच्या एक्साइटिंग ऍक्टिव्हिटीजही करत असतात. असंच रविवारच्या एका सकाळी गट्टू आणि चिंकी ब्रेकफास्ट करत असतात, तर तिथेच बाबा सोफ्यावर बसून पेपर वाचत असतात. आज आमची हाऊसिंग सोसायटीची मीटिंग आहे क्लब हाऊसला. जेवायला यायला जरा उशीर होईल. बाबा, आज आम्ही तुमच्या क्लब हाऊसला येऊ? हो, मलाही यायचंय. अच्छा बाबा, चला तुम्ही सुद्धा सोबत क्लब हाऊस फिरा. गट्टू आणि चिंकी खूप खुश होतात आणि मग ब्रेकफास्ट संपवून बाबांसोबत क्लब हाऊसच्या दिशेने निघतात. कॉलनीच्या अगदी मधोमध होता हा क्लब हाऊस, जिथे सोसायटीतली लोक कधी मीटिंग करायची तर कधी फेस्टिवल आणि बाकी इव्हेंट सुद्धा एन्जॉय करायची. आज मीटिंगमुळे तिथे खूप सारी लोक आली होती. आता मी मीटिंग अटेंड करतो, तोपर्यंत तुम्ही इथे बसा आणि आपापसात बोला. ठीक आहे बाबा, आम्ही जरा फिरतो इथे. बाबा मीटिंग मध्ये बिझी झाले आणि गट्टू चिंकी क्लब हाऊसचे वेगवेगळे सेक्शन बघू लागले. एक मोठा हॉल होता जिथे मीटिंग सुरू होती. तिथे एक जिम होती जिथे सोसायटीतली लोक सकाळ संध्याकाळ व्यायामाला येत. दोन अशाच खोल्या होत्या ज्या अशाच रिकाम्या पडून होत्या.
ज्या कुठल्या इव्हेंट आणि सेलिब्रेशनला कामी येत. आणि एंट्रन्स जवळ एक सोसायटी ऑफिस होतं. अरे गट्टू, आपल्यासाठी तर इथे काहीच नाहीये. मीही तोच विचार करत होतो चिंकी. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये एक विभाग मुलांसाठीही असायला हवा. पण हे कसं होणार? गट्टू गहन विचारात पडतो आणि अचानक त्याच्या डोक्यात एक बल्ब पेटतो. माझ्याकडे एक आयडिया आहे चिंकी. मलाही सांग. क्लब हाऊस मध्ये मुलांचा विभाग आपण मुलंच तयार करू. पण कसं? हे बघ, सगळ्यात आधी तर आपण बाबांशी बोलून क्लब हाऊस मधला एक भाग मुलांसाठी अलॉट करूया. मग आपण सोसायटीतल्या मुलांची टीम बनवूया, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटची मुलं असतील. जसं बंटी एक आर्टिस्ट आहे, तो सोसायटीच्या बाल विभागामध्ये आपल्या आवडत्या सुपर हिरोचे पोस्टर बनवू शकतो. आणि पिंकी आणि मी तिथे इंडोर गेमचा एरिया तयार करू. माझ्याकडे एक्स्ट्रा चेस बोर्ड आहे आणि पिंकीकडे खूप सगळे जिक्सॉ पझल्सचे गेम आहेत. हो, कुणाल म्हणत होता की त्याच्याकडे एक कॅरम बोर्ड आहे, पण सोबत खेळणारं कोणी नाहीये. पण सगळ्यात आधी क्लब हाऊस मध्ये हे सगळं करण्याची परवानगी मिळणं गरजेचं आहे. मी बाबांशी मीटिंग नंतर लगेचच बोलतो. थोड्या वेळाने बाबा जेव्हा मीटिंग मधून फ्री झाले तेव्हा गट्टूने आपली आयडिया बाबांना शेअर केली. त्यांना ही गट्टूची आयडिया खूप आवडली. तुमचं म्हणणं तर बरोबर आहे. क्लब हाऊस मध्ये मुलांसाठी काहीतरी हवं. तुम्ही दोघं काळजी करू नका, मी आत्ता सेक्रेटरींशी बोलतो. बाबा त्याच वेळी सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन क्लब हाऊस मध्ये जाऊन सेक्रेटरींशी बोलतात. अगोदर सेक्रेटरींना वाटलं मुलं इथे गोंधळ करतील आणि गोष्टींचं नुकसानही करतील. पण बाबांसोबत थांबलेल्या इतर लोकांनीही त्यांना समजावलं की सोसायटीतली मुलं खूप समजूतदार आहेत आणि मुलांच्या सहभागामुळे क्लब हाऊस अजूनच उजळेल. तर सेक्रेटरींनी परमिशन दिली. घ्या मुलांनो, सेक्रेटरींनी परमिशन दिलीये, पण सोबत नियमांची ही मोठी लिस्टही आहे. हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची. डोंट वरी बाबा, आम्ही सगळे नियम पाळूनच क्लब हाऊसचा बाल विभाग तयार करू. परमिशन मिळाल्यानंतर गट्टू आणि चिंकीने आपल्या मित्रांसोबत सोसायटीतल्या इतर मुलांसोबत मीटिंग केली. गट्टूची आयडिया ऐकून सगळी मुलं खूप एक्साइटेड होतात. सगळ्यांमध्येच क्लब हाऊसच्या किड्स सेक्शन मध्ये काहीतरी करायचा उत्साह येतो. मी आपल्या किड्स सेक्शन साठी आपले लाडके कार्टून्स आणि सुपर हिरोजचे कटआउट्स बनवेन. तिथे आत जाताच आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपलं हा स्पेशल फन झोन आहे. बाल विभाग सजवण्यासाठी आपल्याला अजून 3-4 जणांची मदत लागेल. गट्टूचं बोलणं ऐकून मयंक, रोहित आणि रश्मी आपले हात वर करतात. हाच स्पिरिट महत्वाचा आहे. बाल विभाग तयार करता करता आपल्यातील मैत्री अधिक घट्ट होणार आहे. सगळी मुलं जोरदार टाळ्या वाजवून गट्टूच्या बोलण्याचं समर्थन करतात. चिंकी आणि मी इंडोर गेम्स तयार करत आहोत. तिथे आपण सगळे मिळून चेस, चिप्स, पझल्स, लुडो आणि असे अनेक खेळ खेळू शकतो. मी कॅरम बोर्ड सेट करून टाकेन. आपल्याला हेही लक्षात ठेवायचंय की आपल्यामुळे तिथे खूप आवाज किंवा कुठल्याही सामानाचं नुकसान नको व्हायला. आणि क्लब हाऊसची वेळ सुद्धा ठरलेली असेल. ह्या सगळ्या नियम आणि अटींची यादी मी तयार करणार आहे आणि त्यासाठी डिस्प्ले बोर्ड सुद्धा मी तयार करणार आहे. मग चला सुरू करूया. सगळी मुलं आपल्या प्लॅन नुसार आपापल्या कामाला लागली. गट्टू सेक्रेटरींकडून किल्ल्या घेऊन क्लब हाऊसच्या त्या रिकाम्या रूम्स मध्ये जातो. मग त्या रिकाम्या खोलीला बंटी, मयंक आणि रश्मी सजवतात आणि भिंतीवर अगदी मस्त पेंटिंग सुद्धा. चिंकी आणि पिंकीने इंडोर गेम्सचा अगदी एरिया रेडी केला. चेस, लुडो, चिक्सो पझल्सचे गेम. बाकी मुलांनीही आपापल्या घरून भरपूर टॉईज, सॉफ्ट टॉईज यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. कुणालने एक मोठा कॅरम बोर्ड लावला. गट्टू आणि चिंकीने एक लायब्ररी सेक्शनही बनवलं, जिथे मुलांसाठी कॉमिक्स, नॉवेल्स आणि मॅगझिन बुक्स सुद्धा ठेवले गेले. हे सगळे नॉवेल्स, कॉमिक्स आणि या सगळ्या पुस्तकांना सोसायटीतल्या इतर मुलांनी कॉन्ट्रीब्युट केलेलं. आणि शेवटी गट्टूने अतिशय आकर्षक असा नोटीस बोर्ड लावला, ज्यावरती डिस्प्ले होत होते रूल्स आणि रेग्युलेशन्स. शेवटी एकदाची या बाल विभागाच्या उद्घाटन समारंभाची वेळ झालीये. गट्टूने अगोदरच किड्स सेक्शनच्या ओपनिंगसाठी सोसायटीच्या प्रेसिडेंट मिसेस पद्मिनी कोहलींशी बोलून ठेवलं होतं. आता रिबिन कट करण्यासाठी मिसेस कोहली, सेक्रेटरी अंकल आणि गट्टू चिंकीचे आईबाबा आणि इतर मुलांचेही पालक उपस्थित होते. जसं प्रेसिडेंट मिसेस कोहलींनी रिबिन कट केली तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
सोसायटीतली मुलं खूप एक्साइटेड होती. मग मिसेस कोहली सगळ्या मुलांना म्हणाल्या, आज क्लब हाऊसच्या बाल विभागाचं उद्घाटन करताना मला खूपच आनंद होतोय आणि सगळ्यात जास्त आनंद ह्याचा होतोय की हे सगळं काम मुलांनी स्वतः केलंय. सगळेजण हसतात आणि सगळे जोरात टाळ्या वाजवतात. पण हे सगळं काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला जात असेल तर तो आहे गट्टू. इतक्या लहान वयात त्याने ज्या प्रकारे आपली टीम बनवली आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना प्रेरणा देत त्याने हे काम केलं, हे नेतृत्व गुणाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. हे ऐकून सगळेजण गट्टूकडे पाहू लागतात. गट्टू स्माइल करत होता तर चिंकी, आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. सगळेजण पुन्हा एकदा गट्टूसाठी टाळ्या वाजवतात आणि त्याला म्हणतात, "वी प्राऊड ऑफ यू गट्टू." आज गट्टू चिंकी डिनर टेबलवरती काही इशारे करत होते. बाबा तर टीव्ही पाहण्यात बिझी होते, पण आई गट्टू चिंकीलाच पाहत होती. अरे, काय झालं गट्टू चिंकी? काय? कुठे काय? काहीच तर नाही आई. कसं काहीच नाही? मी केव्हापासून तुमच्याकडे बघतीये, तुमचं लक्ष नाहीये खाण्यामध्ये आणि माहित नाही काय खाणाखुणा चालल्यात. असं तर काहीच नाही आई, बस असंच. चिंकीनेही बोलणं टाळलं. मग आई सुद्धा टेबल स्वच्छ करण्यात बिझी झाली. सगळे जेवणानंतर झोपायला गेले. मध्यरात्र होती आणि गट्टू किचनमध्ये पाणी प्यायला जातो. आई बाबा दोघंही झोपलेत. चल चिंकी. पण गट्टू, आपण इथे बोलायला का आलोय? आपण आपल्या रूम मध्ये सुद्धा बोलू शकलो असतो ना. नाही चिंकी, आपल्या खोलीला लागूनच तर आईबाबांची खोली आहे. आपण तिथे कितीही हळू बोललो तरी त्यांना आपला आवाज जातो. ओ, तू किती स्मार्ट आहेस गट्टू. मग सांग, प्लॅन काय आहे? गट्टू चिंकीच्या कानात काहीतरी फुसफुसत बोलतो आणि चिंकी खूप लक्षपूर्वक ऐकते. वाव, काय प्लॅन आहे. शाब्बास गट्टू. अरे, मला तरी सांगा, काय प्लॅन आहे मुलांनो? गट्टू चिंकी बाबांना बघून चकित होऊन जातात. बाबा तुम्ही? हो बेटा, मी सुद्धा डायनिंग टेबलवर तुम्हाला नोटीस केलं होतं आणि मी समजलो होतो की काहीतरी गडबड आहे. आता लवकर सांगा काय झालंय. बाबांच्या धमकीने गट्टू चिंकी घाबरले आणि त्यांनी बाबांना आपला सगळा प्लॅन सांगितला. तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर यात मीही तुमच्या सोबत आहे. गट्टू, चिंकी आणि बाबा मिळून काहीतरी प्लॅनिंग करत होते जे आईला माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी तिघेही लवकर उठून तयार झाले. अरे हे काय, आज तुम्ही तिघे इतक्या लवकर कसे उठले आणि उठल्याबरोबर तयारही झाले? काय झालंय? मला गट्टू चिंकीचं नाही माहित, पण मी ऑफिसला जातोय. ऑफिस? रविवारी? ओ हा, आज संडे आहे. ते क्लायंट मीटिंग आहे ना, तिकडेच जातो आहे. अर्जंट आहे. चला बाय बाय. बाबा लगेचच घराबाहेर पडले. आईने गट्टू चिंकीकडे वळून पाहिलं आणि म्हणाली, आणि तुम्ही दोघं का तयार झालात? तुमचीही मीटिंग आहे? नाही आई, आम्ही तर प्रोजेक्टसाठी हरीच्या घरी चाललोय आणि आम्ही तिथेच नाश्ता करू. आज तू नाश्ता करू नकोस. हो, आज तू आराम कर आई. बाय बाय. गट्टू चिंकी सुद्धा लगेचच घरातून बाहेर पडले. आता आईला सगळ्यांवरती संशय येऊ लागला. सगळे इतक्या घाईत कुठे निघून गेले आणि कोणीच काही खाल्लं नाही? हे सगळे माझ्यावर नाराज आहेत का? संध्याकाळ होत आली होती आणि अजूनही कोणी परत आलेलं नव्हतं. आईला खूप टेन्शन येऊ लागलं होतं. जरा हरीच्या घरी फोन करून विचारावं, हे गट्टू चिंकी अजून परत आले नाहीयेत. आई गट्टू चिंकी बद्दल जाणून घेण्यासाठी हरीच्या घरी कॉल करायला चालली होती की तेवढ्यात तिचं लक्ष समोर ठेवलेल्या बॅगेकडे गेलं. ती बाबांची ऑफिस बॅग होती. हे काय, ही बॅग तर इथेच ठेवून गेलेत. गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसच्या कुठल्याही कामासाठी जात असतील तर आपली बॅग नक्की घेऊन जातात. अरे काय चाललंय काय हे? आता गट्टू चिंकीला मीच घ्यायला जाते आणि माहिती करून घेते काय चाललंय ते. आई घर लॉक करून सरळ हरीच्या घरी जाते. पण जेव्हा ती हरीच्या घरी जाते तेव्हा दंग होऊन जाते, कारण गट्टू चिंकी तिथे नव्हतेच.
काकू, गट्टू चिंकी तर इथे आलेच नाहीत आणि आम्हाला कुठला प्रोजेक्टही मिळाला नाहीये करायला. मला नाही माहिती त्यांनी असं का म्हटलं ते. मला तर आता खूप काळजी वाटतेय. माहित नाही गट्टू चिंकी कुठे असतील आणि त्यांचे बाबा सुद्धा फोन उचलत नाहीये. मी लवकर घरी जाते. कदाचित ते घरी आले असतील. आई परत घरी जाते आणि ती किल्ली वापरून लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागते. पण समजतं की दरवाजा अगोदरच उघडलेला होता. त्यामुळे आई अजूनच घाबरते. हे काय, हे दार तर उघडंय, पण मी जाताना बंद करून गेले होते. हो, मला नक्की आठवतंय. घरात कोणी शिरलं तर नाही ना? आई घाबरत घाबरत दरवाजा उघडते. रूम मध्ये पूर्ण अंधार होता. आई हळूच रूमचं स्विच ऑन करते आणि सरप्राईज! समोर बाबा आणि गट्टू चिंकी उभे होते आणि सगळं घर सजवलेलं होतं. टेबलवर एक मोठा केक ठेवलेला होता, ज्यावर लिहिलं होतं हॅपी मदर्स डे. अरे देवा, तुम्ही सकाळपासनं हे करताय होय? मी तर घाबरलेच होते. गट्टू चिंकीने धावतच जाऊन आईला मिठी मारली आणि शुभेच्छा दिल्या. हॅपी मदर्स डे आई. सॉरी, आम्ही तुला जरा घाबरवलं. हो आई, सॉरी. आणि तू जगात बेस्ट आई आहेस. तुम्ही सुद्धा जगातले बेस्ट मुलं आहात. चल केक कापूया. गट्टू चिंकी आईला ओढतच घेऊन जातात आणि आई केक कापते. सगळे टाळ्या वाजवतात आणि आई सुद्धा खूप खुश होती. ती सगळ्यांना केक भरवते. त्यानंतर बाबांनी सगळ्यांना स्पेशल डिनर मागवलं होतं, आईच्या फेवरेट रेस्टॉरंट मधून. चला मुलांनो, आईला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आहे ना, तर तिला एक एक करून सगळं काही सर्व करा. अरे का पण? मी करते ना. रोज तर तूच करते ना, आज आम्हाला करू दे. सगळं तुझ्यासाठी. ठीक आहे मुलांनो. गट्टू चिंकी खूप प्रेमाने आईला जेवण वाढतात आणि बाबा आईच्या आवडीचा मोहितो बनवतात. आई हे फॅन्सी आणि स्पेशल डिनर एन्जॉय करते. जेवण झाल्यावर आई म्हणते, म्हणून तुम्ही सगळे सकाळपासून इतके विचित्र वागत होतात. ह्याच सरप्राईजचं प्लॅनिंग करत होतात ना? हो, आणि हा गट्टू चिंकीचा प्लॅन होता. हे मी रात्री त्यांना किचन मध्ये फुसफुसताना ऐकलं होतं आणि तेव्हा मला सगळं कळालं. हो आई, म्हणूनच आम्ही तिघं सोबत तुझ्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो आणि बागेत येऊन वाट पाहत होतो की तू कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडावीस आणि आम्ही घरात येऊन डेकोरेशन करू शकू. वाव, हा तर मास्टर प्लॅन होता. सगळे या गोष्टीवर हसू लागतात. आई आपल्या सरप्राईजवर खूप खुश होती. आज रात्रीच्या जेवणानंतरच्या डिशेस सुद्धा बाबा आणि गट्टूने स्वच्छ केल्या आणि चिंकीने तोपर्यंत आईला एक हेड मसाज दिला. गट्टू चिंकी गेले कॅन्टीन. गट्टू चिंकी सकाळी सकाळी उठतात तर पाहतात तर किचन मधून भांड्यांचा जोर जोरात आवाज येत होता. अरे हे काय, स्वयंपाकघरातून आज इतका आवाज? आई चिडलीये का आज? हो ना गट्टू, आपण तर काहीच मस्ती केली नाही की ज्यामुळे आई चिडेल. चल जाऊन बघूया. जसे गट्टू चिंकी किचन मध्ये पोहोचतात तर ते पाहतात की किचन मध्ये आई नाही आणि बाबा काम करत होते आणि त्यामुळे घाईघाईत त्यांच्याकडून भांडी पडत होती. गट्टू चिंकीला पाहून बाबा म्हणतात, अरे मुलांनो, बरं झालं तुम्ही उठलात. आता लवकर शाळेसाठी तयार व्हा. मला उशीर होत होता म्हणून मी कसा तरी नाश्ता बनवला. काय? पण बाबा, तुम्ही का नाश्ता बनवला आणि आई कुठे? हो, तुम्ही नाश्ता का बनवताय बाबा? अगं, मी हेच विचारलं ना चिंकी, तू तोच प्रश्न पुन्हा का विचारतीयस? अरे हो मुलांनो, ते आईची एक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये होती, त्यामुळे आईला जरा लवकर जावं लागलं. म्हणूनच तर मी नाश्ता बनवतो आहे. आता तुम्ही लोक उशीर करू नका, पटकन तयार होऊन या. मग गट्टू चिंकी तयार होऊन नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात तर पाहतात की बाबांनी चहा आणि टोस्ट बनवले होते. त्यातले काही टोस्ट जळालेही होते. माफ करा हा गट्टू चिंकी, तुम्हाला आज आईसारखा टेस्टी नाश्ता नाही मिळाला. काही हरकत नाही बाबा, नाश्त्याचं आता काही करू शकत नाही, पण आमच्या दुपारच्या जेवणाचं काय? ओ हा, अरे लंच तर मी बनवायचं विसरलोच.
आता जास्त वेळही नाहीये. काही हरकत नाही मुलांनो, तुम्ही हे पैसे ठेवा आणि कॅन्टीनमध्ये जेवून घ्या. आणि हो, तुमच्या मित्रांनाही द्या बरं का. ये थँक्यू बाबा. आज तर कॅन्टीनमध्ये खायची मजाच येईल. गट्टू चिंकी पैसे घेऊन खूप खुश होतात आणि आपल्या बॅग्स घेऊन शाळेत जाण्यासाठी निघून जातात. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या मित्रांना जेव्हा हे सांगतात तर तेही खूप खुश होतात. गट्टू चिंकी, आपण कॅन्टीनचा वडापाव सुद्धा खाऊ शकतो. मी मागच्या महिन्यात खाल्ला होता, खूप यमी होता. तेव्हा माझी आई घरी नव्हती ना, त्यामुळे मलाही लंचचे पैसे मिळाले होते. आणि गट्टू चिंकी, मी तिथे खूप मुलांना सामोसा खातानाही पाहिलंय. तो पण खूप मस्त आहे. मला असं वाटतंय की तो नक्कीच टेस्टी असणार. मी तर दुपारच्या जेवणाची वाट पाहतोय मित्रांनो. कधी सुट्टी होणार आणि कधी जाऊन आपण मस्त जेवण करणार. सगळे मित्र लंच होण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात चिंकी आपल्या वहीच्या मागे एक बर्गर बनवते आणि गट्टू आणि इतर मित्रांना दाखवत ती म्हणते, मित्रांनो, आपण कॅन्टीनमध्ये हे बर्गर खाल्लं तर, ज्यामध्ये खूप भाज्या आणि चीज आहे. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे मित्र हळूहळू हसू लागतात आणि गट्टू पेन्सिल घेऊन बर्गर सोबत ज्यूसही बनवतो. आणि आपण ज्यूसही पिऊ शकतो. बंटी फ्रेंच फ्राईज ड्रॉ करत म्हणतो, हो, आणि तुम्ही फ्रेंच फ्राईज कसे विसरलात मित्रांनो? अरे, आपण कॅन्टीनला जाणार आहे, बर्गर शॉपवर नाही. गुड्डीच्या बोलण्यावर सगळेच जण हसतात. पण मग मॅथ्स टीचर सगळ्यांना शांत करतात. जशी लंच बेल वाजते, गट्टू चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी धावतच कॅन्टीनकडे जातात. कॅन्टीनमध्ये मोठं मेनू कार्ड लावलेलं होतं. यावर तर किती पदार्थ लिहिलेत. छोले भटुरे, बर्गर, सँडविच, मॅगी, मोमोज आणि अगदी मिनी पिझ्झा सुद्धा. गट्टू, माझ्या मते तर आपण सगळ्यांनी समोसा आणि सँडविच घ्यायला हवं. ते बघा, त्या मुलांनीही हेच घेतलंय आणि किती यम्मी दिसतंय. हो हो गट्टू चिंकी, आपल्याला पनीर सँडविच आणि समोसा आणि चटणी घ्यायला हवी. मी ऐकलंय कॅन्टीनचा समोसा बेस्ट आहे. यम्मी, हे ऐकायलाही किती मस्त वाटतंय. चल गट्टू, मग आपण सँडविच आणि समोस्यासाठी या काउंटरवरून कुपन घेऊया. हो, मग आपल्याला ते कुपन खाण्याच्या काउंटरवर द्यावं लागेल. आपल्याला तिथूनच सँडविचेस आणि समोसे मिळतील. बघा ना, मुलांची केवढी मोठी रांग आहे. जरा लवकर करू. मग गट्टू अगोदर रिसीट काउंटरवर जातो आणि तिथे उभे असलेल्या मॅमना म्हणतो, मॅम, आम्हाला 5 समोसे आणि 5 पनीर सँडविचेससाठी कुपन हवेत आणि हे घ्या पैसे. ओके बाळा, हे घे आणि खाण्याच्या काउंटरवर सांभाळून जा. तिथे आधीच खूप गर्दी आहे. तुझं अन्न पडायला नको. ओके, मी काळजी घेईन. थँक्यू मॅम. रिसीट मिळताच गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी खाण्याच्या काउंटरकडे जातात आणि लगेचच आपले समोसे आणि सँडविचेस घेतात. चला मित्रांनो, आपण तिथे टेबल खुर्चीवर बसून खाऊया. खूप खुर्च्या रिकाम्या आहेत. चला. मग सगळी मुलं खुर्च्यांवर बसून आपल्या समोसा आणि सँडविचेसचा आस्वाद घेतात. वाव, हे पनीर सँडविच तर किती यमी आहे. म्हणूनच लोक कॅन्टीनच्या सँडविचचं कौतुक करतात. अरे चिंकी, हा एकदा समोसा हिरव्या चटणी सोबत खाऊन बघ, मजाच येऊन जाईल बघ. हे सगळं खरंच खूप यमी आहे. पण हो गट्टू, चिंकी, तुम्हा दोघांना मिळून माझा, बंटीचा आणि हरीचा डब्बा संपवावा लागेल. विसरू नका. हा, नाहीतर मला आईकडनं डबा संपवला नाही म्हणून रागवेल ती. हो हो गुड्डी, नक्कीच. आम्ही तुम्हा तिघांचा डब्बा सुट्टीमध्ये संपवून टाकू. तोपर्यंत आम्हाला अजून भूक लागेल. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. सगळे मजेत कॅन्टीनचा समोसा आणि सँडविच खातात आणि सगळ्या रॅपर्स आणि प्लास्टिकला डस्टबिन मध्ये टाकतात. गट्टू चिंकी पाहतात की काही मुलांनी कचरा हा डस्टबिनच्या बाहेरच फेकला होता. अरे, हे काय? काही मुलांनी तर कचरा डब्याच्या बाहेरच टाकून दिलाय. हे तर खूप चुकीचंच आहे. खाण्याच्या ठिकाणी कधीही अशा प्रकारची घाण नसायला हवी. हो हरी, एकदम बरोबर. चला आपण सगळे मिळून हे स्वच्छ करूया.
मग गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून आजूबाजूला पडलेला तो कचरा डस्टबिनमध्ये टाकू लागतात. हे पाहून काउंटरवर असलेल्या त्या मॅडम तिथे येतात आणि मुलांना म्हणतात, शाबास मुलांनो, तुम्ही सगळे तर खूप समजूतदार आहात. जर सगळी मुलं तुमच्यासारखी वागली तर कॅन्टीन घाण होणार नाही. थँक्यू मॅम, पण शाळा स्वच्छ ठेवण्याचं कर्तव्य आमचंच आहे. गट्टू चिंकी मॅडमशी बोलतच होते की तेवढ्यात स्कूल बेल वाजते आणि लंच ब्रेक ओव्हर होतो. बेलचा आवाज ऐकून मॅडम गट्टू चिंकीला म्हणतात, हो, एकदम बरोबर मुलांनो, पण आता बेल झालीये. आता तुम्ही लोक तुमच्या वर्गात जा. हे सगळं मी साफ करेन. ओके मॅम. मग गट्टू चिंकी आपल्या वर्गामध्ये जातात आणि आपापल्या जागेवरती बसून पुस्तकं उघडतात, कारण त्यांचा लंच ब्रेक संपला होता. घरी गेल्यावर गट्टू चिंकी बाबांना सांगतात की त्यांनी कॅन्टीनमध्ये काय काय खाल्लं आणि आपल्या मित्रांसोबत केवढं एन्जॉय केलं. गट्टू चिंकी आणि अॅन्युअल स्किट. गट्टू चिंकीच्या शाळेमध्ये अॅन्युअल फंक्शनची तयारी चालू होती. वेगवेगळे प्रोग्रॅम्स जसं डान्स, स्किट, म्युझिक प्रोग्रॅमसाठी ऑडिशन सुरू होत्या. गट्टू चिंकी ही स्किटचं ऑडिशन देण्यासाठी आले होते. चिंकी, तू ग्रीन हाऊस मध्येस, म्हणून तुला ग्रीन हाऊसची कोऑर्डिनेटर श्रियाताईला ऑडिशन द्यायची आणि मला ब्लू हाऊसचा कोऑर्डिनेटर विशाल दादाला. काय गट्टू, ह्याचा अर्थ असाही आहे की जर आपण सिलेक्ट झालो तर आपण वेगवेगळ्या स्किटमध्ये सिलेक्ट होऊ. हो चिंकी. मी तर जाती ऑडिशन द्यायला. एवढं बोलून चिंकी ऑडिशन देण्यासाठी निघून जाते. श्रेया दीदी ग्रीन हाऊसच्या एकेका मुलाकडून काही डायलॉग्स म्हणून घेत होती आणि जो सगळ्यात छान बोलेल त्याला सिलेक्ट करत होती. बरं चिंकी, आता तुझी पाळी. एका मजेशीर पद्धतीने इंट्रोडक्शन दे. ओके ताई. चिंकी एक मोठा श्वास घेते आणि कॉन्फिडन्सने म्हणते, हॅलो, मी आहे चिंकी आणि माझा आवडता छंद आहे ऍक्टिंग. म्हणून तर ह्या स्किटमध्ये भाग घ्यायला मी आली आहे. जर मी ह्या स्किटमध्ये असेल तर आपलं हाऊस नक्की जिंकेल. थँक्यू. चिंकी जसं आपलं इंट्रोडक्शन देते, श्रेयाताई टाळ्या वाजवू लागते आणि मग पुढच्या कॅन्डिडेटला बोलावते. चिंकी रूमच्या बाहेर येते. तिकडे गट्टूनेही ऑडिशन दिली होती आणि तो चिंकीची वाट पाहत होता. गट्टू, मला चांगलं करता आलं असतं ह्यापेक्षा. सेम चिंकी, मला जर अजून एक चान्स मिळाला असता तर मी ऑडिशन अजून छान दिली असती. चल, आपण गुड्डी, हरी आणि बंटीला विचारूया की त्यांची डान्सची ऑडिशन कशी झाली. गट्टू चिंकी क्लासमध्ये जाऊन गुड्डी, बंटी आणि हरीला भेटतात. ते तिघेही डान्समध्ये सिलेक्ट झाले होते, त्यामुळे खूप खुश होते. काँग्रेट्स मित्रांनो. थँक्यू गट्टू चिंकी. आमची तर डान्सची प्रॅक्टिस उद्यापासून सुरू होईल. अरे वा, उद्या आमचा रिझल्टही असेल. मग गट्टू चिंकी शाळा सुटल्यावर घरी जातात. रिझल्टसाठी दोघेही खूप नर्वस होतात. जेव्हा दुसऱ्या दिवशी ते शाळेत जातात तर त्यांना समजतं की ते दोघंही आपापल्या हाऊसच्या स्किटमध्ये सिलेक्ट झालेत. ये चिंकी, आपण दोघं सिलेक्ट झालो. तेवढ्यात क्लासमध्ये श्रेया दीदी आणि विशाल भैया येतात. जी मुलं ग्रीन हाऊस किट मध्ये सिलेक्ट झालीये त्यांनी चला, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. हो, आणि ब्लू हाऊसची मुलंही चला. बाय चिंकी, बेस्ट ऑफ लक. तुलाही गट्टू. मग गट्टू चिंकी आपापल्या कोऑर्डिनेटर सोबत निघून जातात. नीट ऐका सगळ्यांनी, आपल्या ग्रुपची प्रॅक्टिस आणि विषयासंबंधी दुसऱ्या ग्रुपला कळलं नाही पाहिजे, कारण ते आपले रायव्हल्स आहेत. ओके. मग श्रेया दीदी त्या सगळ्या मुलांना आपापले रोल सांगते. चिंकीला आईचा रोल मिळाला होता, तर गट्टूला तिकडे त्याच्या स्किटमध्ये सोल्जरचा रोल मिळाला होता. दोघंही पूर्ण दिवसभर खूप प्रॅक्टिस करतात. जेव्हा सुट्टीत ते एकमेकांना भेटतात तेव्हा चिंकीला गट्टू म्हणतो, चिंकी, सांग ना, तुला कुठला रोल मिळालाय? काय? अजिबात नाही. श्रेयाताईने मला नाटकाविषयी कुठलीही गोष्ट कोणालाही सांगायला मनाई केलीये. अगं पण चिंकी, तू मला तर सांगूच शकते ना. नाही गट्टू. ठीक आहे, मग मीही तुला काहीच नाही सांगणार. गट्टू चिंकी याच गोष्टीवर वाद घालत घरी पोहोचतात आणि मग दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून आपापल्या डायलॉग्सची प्रॅक्टिस करत बसतात. हे पाहून आई त्यांना म्हणते, अरे गट्टू, तू इथे माझ्या रूम मध्ये आणि चिंकी दुसऱ्या रूम मध्ये, तुम्ही असे वेगवेगळे प्रॅक्टिस का करताय? आई, आम्ही दोघं स्पर्धक आहोत आणि मला नाही वाटत की तिने माझे डायलॉग ऐकावे.
आणि तिला माझ्या स्किट विषयी समजावं. काय? जेव्हा आई चिंकीच्या जवळ जाते तेव्हा तीही हेच म्हणते. दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसले असल्यामुळे त्यांना दोन्हीकडे जाऊन नाश्ता द्यावा लागत होता. आई, माझ्याकडनं हे संवाद पाठच होत नाहीये. तू माझी मदत करशील संवाद पाठ करायला? हो हो चिंकी, का नाही? पण तेवढ्यात गट्टू तिथे येतो आणि आईला म्हणतो, आई, हे चुकीचं आहे. मलाही तुझ्या मदतीची गरज आहे. तू मला मदत कर. नाही गट्टू, मी आईला आधी सांगितलं ती मला मदत करेल. तेवढ्यात बाबा घरी येतात. बरं झालं तुम्ही आलात. ह्या दोघांनी तर आज मला त्रास दिलाय. आता एक काम करू, तुम्ही गट्टूला संवाद पाठ करायला मदत करा आणि मी चिंकीला मदत करते. ठीक आहे, चल गट्टू, मी करतो तुझी मदत. मग आई बाबा वेगवेगळ्या रूम्स मध्ये बसून गट्टू चिंकीची डायलॉग म्हणण्यामध्ये मदत करतात. अशीच अॅन्युअल फंक्शनच्या दिवसापर्यंत गट्टू चिंकी प्रॅक्टिस करतात आणि अॅन्युअल डेच्या एक दिवस अगोदर, आई, बाबा, ऐका. हा मुलांनो, काय झालं? हे घ्या बाबा, स्नेहसंमेलनाला येण्याची पत्रिका. हे आम्ही स्वतः बनवलंय शाळेत तुमच्या दोघांसाठी. हो, आणि तुम्हा दोघांना उद्या यायचंय आणि कार्यक्रमात आमचं स्किटही बघायचंय आणि इतर अनेक कार्यक्रम सुद्धा. आम्ही दोघं अगदी वेळेत येऊ आणि तुमच्या स्किटच्या वेळेला भरपूर टाळ्या वाजवू. ओके बाबा, आता आम्ही शाळेत जातो. आज आमच्या स्किट्सचे प्रॅक्टिस सेशन सुद्धा आहेत. मग गट्टू चिंकी शाळेमध्ये जातात आणि आपापल्या कोऑर्डिनेटर सोबत स्किटची प्रॅक्टिस करू लागतात. तिकडे गुड्डी, बंटी आणि हरी सुद्धा डान्सची खूप प्रॅक्टिस करतात आणि अॅन्युअल फंक्शन असल्यामुळे शाळेमध्ये डेकोरेशनही सुरू झालं होतं. दुसऱ्या दिवशी अॅन्युअल फंक्शन होतं आणि गट्टू चिंकी आपापले कॉस्ट्युम्स घेऊन सकाळी लवकरच शाळेमध्ये जातात. थोड्या वेळाने ऑडिटोरियम मध्ये सगळे पालक एक एक करून येऊ लागतात. आई बाबा सुद्धा सगळ्यात पुढच्या रांगेमध्ये बसले होते, जेणेकरून त्यांना गट्टू चिंकीला नीट पाहता येईल. सगळ्यात आधी बंटी, हरी आणि गुड्डीचा वेलकम डान्स सुरू होतो. हा होता आमच्या ज्युनियर किड्सचा वेलकम डान्स. आणि आता वेळ आहे स्कूलच्या इंटर हाऊस किटच्या कॉम्पिटिशनची. आणि जो पहिला ग्रुप परफॉर्म करणार आहे तो आहे ग्रीन हाऊस. आणि यांच्या स्किटचा विषय आहे स्मार्टफोन, घराचा नवीन सदस्य. बाळा, स्मार्टफोन मध्ये आपण अलार्म तर लावू शकतो, पण हे आपल्याला सकाळी आईसारखं प्रेमाने थोडीच उठवणार आहे. म्हणून ते आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनू शकतो, पण आपल्या कुटुंबाचा नाही. हा होता ग्रीन हाऊसचा अमेझिंग परफॉर्मन्स. आता वेळ आहे ब्ल्यू हाऊसची, ज्यांचा विषय आहे इंडियन आर्मी, आपले रक्षक. आम्ही देशाचे जवान आहोत. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही तुमचं रक्षण करू. मा तुझे सलाम. स्किट संपतात, सगळी ऑडियन्स उभे राहून टाळ्या वाजवतात. गट्टूचा परफॉर्मन्स खरोखरच जोरदार होता. त्यानंतर अजून काही डान्स परफॉर्मन्स होतात, पण गट्टू चिंकी आपले युनिफॉर्म न घालताच पटकन आई बाबांजवळ जातात. आई बाबा, आमचा परफॉर्मन्स कसा वाटला? गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी खूप छान केलं. गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतात. पण तेवढ्यात अनाउन्समेंट होते, हाऊस किटच्या चारही टीमने स्टेजवर यायचंय, कारण आता आम्ही बेस्ट हाऊस किटला अवॉर्ड देत आहोत. आई बाबा, आम्ही जातो आता. आपण शेवटी भेटू. हो, बाय बाय आई बाबा. गट्टू चिंकी पटकन स्टेजवर उभ्या असलेल्या आपापल्या टीम जवळ जाऊन उभे राहतात आणि बेस्ट स्किट परफॉर्मन्सचा अवॉर्ड गट्टूच्या टीमला म्हणजे ब्ल्यू हाऊसला मिळतो आणि सेकंड अवॉर्ड चिंकीच्या टीमला मिळतो. बाकीच्या टीम्सलाही पार्टिसिपेशन अवॉर्ड मिळतो. अॅन्युअल फंक्शन नंतर आई बाबा आणि गट्टू चिंकी आणि त्यांच्या टीमला जिंकण्याच्या आनंदात आईस्क्रीम ट्रीट देतात. गट्टू चिंकी आणि ट्विन्स. आज गट्टू चिंकीचा आईबाबांसोबत शॉपिंगला जाण्याचा प्लॅन होता, त्यामुळे सगळे लवकर तयार होऊन मॉलमध्ये पोहोचतात. ये, आज आपण मॉलमध्ये खूप मजा करायची. लवकर आज जाऊया आई बाबा. हो हो ठीक आहे, चला गट्टू चिंकी. तसंही आज मला घरासाठी खूप गोष्टी घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी आपण डिपार्टमेंटल स्टोअरला जाऊयात. हो आई, मलाही खूप स्नॅक्स घ्यायचे आहेत. आणि मला सुद्धा. म्हणजे मी आज बोर होणार आहे तर. सगळे हसत हसत मॉलमध्ये जातात. आई सगळ्यांना घेऊन डिपार्टमेंट स्टोअरमध्ये जाते आणि शॉपिंग करू लागते.
गट्टू चिंकी एक शॉपिंग ट्रॉली घेऊन आईच्या पाठीमागे चालू लागतात. तेवढ्यात गट्टू पाहतो की टॉयज कॉर्नर मध्ये एक मुलगी उभी आहे. वाव, हे टॉय कार्स किती मस्त आहेत. मला टॉय कार्स खूप आवडतात. काय खरंच? तुला थार सुद्धा आवडते? हो हो, ग्रीन थार तर माझी फेवरेट आहे. माझी. आणि मला स्कॉर्पिओ सुद्धा खूप आवडते. हो, ही बघ, ही टॉय कार थारचं लहान मॉडेल आहे. हे किती कूल आहे. गट्टू त्या मुलीसोबत कार्स विषयी बोलू लागतो की तेवढ्यात तिची आई तिला बोलावून घेते आणि ती मुलगी त्यांच्याकडे निघून जाते. गट्टू, तुझी आणि त्या मुलीची टॉयची चॉईस एकदम सारखी होती. पण चल, आता आपण डॉल्सच्या भागात जाऊयात. चिंकी जबरदस्तीने बाहुल्यांच्या सेक्शनमध्ये गट्टूला घेऊन जाते. पण दोघे हे पाहून गोंधळून जातात की तिथे सुद्धा तीच मुलगी उभी होती आणि बाहुल्या पाहत होती. अरे, तू इथे डॉल्स सेक्शन मध्ये? तू मला काय म्हणालास? तू कोण आहेस? अरे, आत्ता तर तू आम्हाला कार कॉर्नरला भेटलेलीस. हो, आणि तुला तर कार्स आवडत होत्या. मग या डॉल्स? काय? नाही, मला तर कार्स अजिबात नाही आवडत. मला तर डॉल्स आवडतात, आणि ते सुद्धा बार्बी. आणि हे बघ, इथे बार्बीचा ड्रेस किती मस्त आहे. त्या मुलीचं ते बोलणं ऐकून गट्टू चिंकी मात्र खूप कन्फ्यूज होतात. तेवढ्यात आई त्या दोघांना आपल्या जवळ बोलावते. गट्टू चिंकी, इकडे या. कुठे निघून गेला तुम्ही? आणि तेही ट्रॉली घेऊन? हे घ्या, सगळं सामान याच्यात टाका, म्हणजे आपल्याला बिल करता येईल. यानंतर आपल्याला कपड्याच्या भागात जायचंय. गट्टू चिंकी आईची मदत करू लागतात आणि बिल बनवून दोघेही बाहेर येतात. चिंकी, हे तर विचित्रच आहे. ती मुलगी असं का म्हणाली की तिने आपल्याला ओळखलं नाही? ओ हो गट्टू, कदाचित तिच्या लक्षात राहिलं नसेल. आणि असं असू शकतं ना की तिला कार्स आणि डॉल्स दोन्ही आवडत असेल. सोड ना तू हे. ते बघ, गेम्स झोन. गेम्स झोन पाहताच गट्टू चिंकी खूपच एक्साइटेड होतात. आई बाबा, मला त्या गेम्स झोन मध्ये जायचंय. काय? पण आपल्याला आधी खरेदी करायची आहे ना मुलांनो. तुम्ही नंतर जा ना. नंतर खूप उशीर होईल आई, आणि तुला खरेदीला खूप वेळ लागेल ना. तू आता आम्हाला जाऊ दे ना. काय? बरं, ठीक आहे. बाबा तुम्हाला गेम झोन मध्ये घेऊन जातील. तोपर्यंत मी कपड्यांची खरेदी करते. काय, चालेल ना? हा, ठीक आहे. मी मुलांना गेम झोन मध्ये घेऊन जातो. तुलाही आरामात शॉपिंग करायला चांगला वेळ मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी खूप खुश होतात आणि उत्साहित होऊन म्हणतात, ये गेम झोन, गेम झोन. मग गट्टू चिंकीला बाबा गेम झोन मध्ये घेऊन जातात. तिथे मुलांना करण्यासारख्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत्या. सांगा गट्टू चिंकी, अगोदर तुम्हाला काय खेळायचंय? बाबा, चला सगळ्यात आधी आपण बम्पिंग कार मध्ये जाऊ. त्याच्यात खूप मजा येते. नाही, मला तर सगळ्यात आधी सॉफ्ट टॉयच्या मशीन मधून माझ्यासाठी सॉफ्ट टॉय घ्यायचंय. नाही, आधी बम्पिंग कार. नाही, पहिले सॉफ्ट टॉय. अच्छा गट्टू, हे घे पैसे. तू बम्पिंग कारला जा आणि चिंकी, चल, मी तुझ्यासोबत सॉफ्ट टॉय काढतो. हो, ओके बाबा. मग गट्टू जाऊन तिकीट घेतो आणि बम्पिंग कार मध्ये जाऊन बसतो. पण तेवढ्यात तो पाहतो की एका दुसऱ्या बम्पिंग कार मध्ये तीच मुलगी बसलीये. गेम सुरू होतो आणि सगळ्या कार्स एकमेकांना आदळू लागतात. अगं, तू इथे? हो, मी म्हटलं होतं ना, मला कार्स खूप आवडतात. हे बोलून ती मुलगी गट्टूच्या कारला बंप करून निघून जाते. असं आहे होय. मग गट्टूही आपल्या कारने त्या मुलीच्या कारला बंप करतो आणि दोघेही हसू लागतात. शेवटी तुला आठवलं तर की मी तुझ्याशी कार विषयी बोललो होतो. काय म्हणजे रे? पण गट्टू काही बोलणार या अगोदरच ती वेळ संपून जाते आणि कार्स थांबतात. सगळी लोक आपापल्या कार्समधून उतरून बाहेर जाऊ लागतात. या गर्दीमध्ये ती मुलगी पुन्हा हरवते. गट्टू गडबडीत बाबा आणि चिंकी जवळ जातो आणि चिंकीला म्हणतो, अगं चिंकी, तुला माहितीये ती कार्सवाली मुलगी मला परत भेटली आणि आम्ही बम्पिंग कार मध्ये खेळलो. काय? हे तू काय बोलतोयस गट्टू? असं कसं होऊ शकतं? का नाही होऊ शकत चिंकी? कारण ती मुलगी केव्हापासून आमच्या सोबत होती.
ह्या जवळच्या सॉफ्टटॉय मशीन पाशी, ते सुद्धा आपल्या बाबांसोबत. तिने तर एक सशाचा सॉफ्टटॉय सुद्धा काढला. हे ऐकून मात्र गट्टू गोंधळून जातो. नाही चिंकी, असं नाही होऊ शकत. ती खरंच माझ्यासोबत बम्पिंग कारमध्ये होती. अच्छा, मग आता ती कुठे? ती तर गर्दीमध्ये गायब झाली आणि तुझ्यासोबत सुद्धा नाहीये. अरे पण होती. वाटलं तर बाबांना विचार. मी तिच्याशी बोलले सुद्धा आणि तिचे बाबा सुद्धा इथेच होते. हो गट्टू बेटा, मी सुद्धा पाहिलं होतं. अरे तुझाच काहीतरी गैरसमज झालाय बघ. मला तर गरगरतंय बाबा आणि चिंकी. मी खरंच तिला पाहिलं होतं. तेवढ्यात पाठीमागून ती मुलगी येते आणि गट्टूला म्हणते, ही राईड तर खूप मस्त होती. बरं, तू तुझं नाव नाही सांगितलंस. पाहिलं तुम्ही, ही माझ्यासोबत राईड मध्ये होती. ऐक, तूच बाबा आणि चिंकीला सांग की तू आता माझ्यासोबत बम्पिंग कार्स मध्ये होती. हो, होते ना. बाबा आणि चिंकी आश्चर्यचकित होतात. पण ते काही बोलणार या अगोदरच तिच्या पाठीमागून तिची जुळी बहीण आणि तिचे बाबा येतात. अगं पिहू, मी केव्हापासून शोधतीये तुला. कुठे होतीस तू? अगं गुहू, मीही तुला शोधत होते. पिहू कुहू दोघीही सोबत उभ्या राहतात. प्रत्यक्षात दोघी जुळ्या बहिणी होत्या आणि त्या दोघी एकदम एकसारख्या दिसत होत्या. त्यांना पाहिल्यानंतर गट्टू चिंकीला सगळा मामला समजतो. ओ, तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दोघी ट्विन्स आहात. म्हणजे गट्टू, आपण दोघेही बरोबर होतो आणि आपण ह्या ट्विन्समुळे गोंधळून गेलो होतो. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात आणि दोघी जुळ्या बहिणी गट्टू चिंकीला आपली ओळख सांगतात. हॅलो गट्टू चिंकी, माझं नाव आहे पिहू आणि ही आहे माझी बहीण कुहू. मला कार्स आवडतात आणि हिला डॉल्स. हो, आणि मला सॉफ्ट टॉयज आवडतात, पण हिला मात्र खतरनाक राईड्सवर जायला आवडतं. चिंकी, या दोघी दिसायला तर एकदम सारख्या आहेत, पण बघ ना, खरं तर ह्या खूप वेगळ्या आहेत. हो, बरोबर गट्टू. पण चला, आपण सगळे मिळून गेम झोन मध्ये खूप मजा करूयात. मग काय होतं, गट्टू चिंकी त्या जुळ्या बहिणींसोबत खूप साऱ्या राईड्स वरती जातात आणि खूप एन्जॉय करतात. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. हो गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी, आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ, म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये, बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू. नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा, लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले. ठीक आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते. ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायचीये? काय ब्लूप्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्लू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट. म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल. समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा, ही आहे आमच्या घराची ब्लूप्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही,
ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे, ठीक आहे? आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय, ठीक आहे? हे घ्या, आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो हे काय काकू, हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रिनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो चला चला, आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे. सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते, इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते. काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का? हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या, मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा, ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी. ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल. गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही, द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे. हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्डसाठी. वेलकम गट्टू चिंकी. हो, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. ओहो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी आणि आई बाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं. गट्टूचा नवा स्केटबोर्ड. गट्टू चिंकीच्या आत्याने त्यांच्यासाठी कुरिअरने नवे स्केटबोर्ड्स पाठवले होते आणि दोघेही आपले स्केटबोर्ड घेऊन किचनच्या बाहेर उभे होते. आई, लवकर कर ना, आम्हाला आमच्या स्केटबोर्ड सोबत खेळायला जायचंय.
हो आई, आम्ही परत आल्यावर ज्यूस पिऊ. अरे नाही मुलांनो, आत्ताच तुम्ही हे ज्यूस प्या. तसंही तुम्ही असेच स्केटबोर्डवर राईड करायला जाताय. मुलांनो, पॅड आणि हेल्मेट शिवाय हे खतरनाक असू शकतं. अरे नाही आई, आम्ही पार्कमध्येच खेळणार आहोत, काही नाही होणार. हो आई, बंटी आणि गुड्डी सुद्धा स्केटबोर्ड राईड अशीच करतात. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं ज्यूस संपवतात आणि पार्कमध्ये जातात. बागेत अगोदरच बंटी आणि गुड्डी गट्टू चिंकीची वाट बघत होते. तुम्हाला दोघांना उशीर झाला, आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बघू तुमचे नवे स्केटबोर्ड्स दाखव ना आम्हाला. आता आलोय ना आम्ही बंटी गुड्डी, आणि हे बघा, हे आहेत आमचे स्केटबोर्ड्स. चला आता लवकर ह्याच्यावर राईड करूया. सगळी मुलं सोबतच स्केटबोर्ड चालवू लागतात. पण तेवढ्यात बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू चल आपण दोघे एका स्केटबोर्डने रेस करू. मस्त कल्पना रे बंटी. गट्टू आणि बंटी रेस करायला जाणारच असतात. तेवढ्यात पाठीमागून येऊन चिंकी म्हणते, गट्टू, तू इथे रेस करू नकोस. अजून तुला स्केटबोर्ड्स नीट चालवताही येत नाही, आणि तुझ्याकडे हेल्मेट आणि पॅड्सही नाहीयेत, आणि पार्कमध्ये इतरही मुले आहेत, आणि तू पडला तर. नाही चिंकी, काहीच नाही होणार, तू नको काळजी करू. चल बंटी. गट्टू चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि रेस सुरू होते. वाव, किती मजा येतेय. तू हरणार आहेस बंटी. नाही गट्टू, मी नाही हरणार. गट्टू आणि बंटी रेस करतच असतात. तेवढ्यात अचानक गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो अडखळत खाली पडतो. बंटी हे बघून थांबतो आणि गुड्डी चिंकी पण धावतच येतात. हे काय झालं? मी नाही म्हटलं होतं ना गट्टू, तुला लागलं का? गट्टूचा हात एका दगडाला लागतो आणि त्याला खूप जोरात दुखू लागतं. गट्टू रडू लागतो. माझा हात खूप दुखतोय आणि माझ्या पायालाही लागलंय. मला खूपच दुखतंय. गट्टूचं बोलणं ऐकून सगळी मुलं घाबरतात. चल गट्टू, मी तुला घरी जायला मदत करतो. बंटी आणि चिंकी गट्टूला पटपट घरी घेऊन जातात. आई गट्टूला असं रडताना बघून धावतच येते आणि विचारते त्याला काय झालं म्हणून. अरे मुलांनो, हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही काकू, मी आणि गट्टू पार्कमध्ये स्केटबोर्डने रेस करत होतो आणि तेव्हाच गट्टूचा बॅलन्स जाऊन तो पडला. त्याच्या पायाला जखम झाली आणि त्याचा हात एका दगडावर आदळला. त्यामुळे त्याच्या हातालाही त्रास होतोय. काय? मला दाखव बरं गट्टू. आई गट्टूच्या पायाला तर बँडेज लावून देते, पण गट्टूचा हात मात्र खूप दुखत होता आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. आई, मी तर माझा हातही हलवू शकत नाहीये. मला खूप दुखतंय. गट्टू बाळा, मला वाटतंय की तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. चल मी तुला हॉस्पिटलला नेते. आई गट्टूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे लक्षात येतं की गट्टूच्या हाताला दगड लागल्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टर गट्टूच्या हाताला प्लास्टर करतात आणि आई गट्टूला घरी घेऊन येते. आता आराम कर गट्टू, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. चिंकी पाहते की गट्टू खूप दुःखी होता. ती म्हणते, गट्टू, काही हरकत नाही, तुझा हात लवकर बरा होईल बघच. हो गट्टू, आत्ताच माझं बाबांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलंय की ते तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि तुला माहितीये तोपर्यंत मी आणि चिंकी काय करणार आहे? काय आई? हे बघ, माझ्याकडे काय आहे? मार्कर पेन. ह्याच्याने मी आणि चिंकी तुझ्या कास्टवर साईन करणार आणि छानसा इमोजीही काढणार. त्यामुळे तुला छान वाटेल. वा बाई, ही तर खूपच मस्त कल्पना आहे. मी तर ह्याच्याने गट्टूच्या हातावर 2 ड्रॉइंग्स काढणार आहे, एक माझं आणि एक गट्टूचं. ठीक आहे चिंकी. मग काय होतं? चिंकी आणि आई गट्टूच्या प्लास्टरवर सह्या करतात आणि त्यावर चित्रही काढतात. तेवढ्यात बाबा घरी येतात गट्टूचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन. मग ते गट्टूला सांगतात की गट्टू 1-2 दिवस शाळेत जाऊ शकणार नाही. काय? पण कालच गेमचा तास होता. उद्याही मी शाळेत जाऊ शकणार नाही आणि परवा तर शनिवार आहे. परवा खास डब्याचा दिवस आहे. काही हरकत नाही गट्टू बेटा, पण यात चूक तुझीच आहे. आईने अगोदरच सांगितलं होतं की बिना हेल्मेट आणि पॅड शिवाय खेळायचं नाही. आणि बघ, तुला लागलं ना? हो बाबा, मला आता माझी चूक कळलीये. तुम्ही आणि आई नेहमी बरोबर असता. हो बाळा, पण आता बाबा तुमच्यासाठी हेल्मेट आणि पॅड्स आणणार आहे, म्हणजे तुम्ही न घाबरता खेळू शकाल.
हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतात. काही दिवस घरी रेस्ट केल्यावर गट्टू शाळेमध्ये जातो. पण अजूनही सेफ्टीसाठी त्याचं प्लास्टर लावलेलं होतं. तेव्हा सगळे मित्र गट्टूच्या प्लास्टरवर आपापली साईन करतात आणि बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तू तुझा हात लवकर बरा कर. मग आपण आपल्या स्केटबोर्डची कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करू. हो, पण हेल्मेट आणि पॅड घेऊन. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि आता गट्टूलाही बरं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी गट्टूचं फ्रॅक्चर एकदम ठीक होतं आणि तो आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वा आई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्समध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतेय. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते. तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो, तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो, मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा.
वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते. गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या. मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा, बघा आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वा, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. डोळ्यांचं चेकअप. सकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी पटापट तयार होत होते. तेवढ्यात डोरबेल वाजते आणि चिंकी जाऊन दरवाजा उघडते. समोर कॉलनीमध्ये राहणारे डॉक्टर काका होते. ओ, गुड मॉर्निंग डॉक्टर काका. गुड मॉर्निंग चिंकी बेटा. शाळेत निघालात का? हो काका. गुड गुड. बेटा, जरा तुझ्या आईला बोलव बरं. हा डॉक्टर साहेब, बोला ना. सकाळीच कसं काय येणं केलं? कसं आहे, मी आणि माझे काही आय स्पेशलिस्ट मित्र उद्या आपल्या कॉलनीतल्या मुलांसाठी फ्री आय चेकअपचा कॅम्प लावतोय. त्यामुळे मी गट्टू चिंकीला कॅम्प मध्ये येण्यासाठी इन्व्हाइट करायला आलोय. आय चेकअप कॅम्प? पण तो का काका? आमचे डोळे तर एकदम छान आहेत. काय हो ना चिंकी? अरे हो गट्टू, तुमचे डोळे अगदी छान आहेत, पण तरीही आपण एकदा रुटीन चेकअप केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते कळलं पाहिजे की आपले डोळे किती हेल्दी आहेत. त्यासोबतच फन आणि इन्फॉर्मेटिव्ह ऍक्टिव्हिटीज असणार आहेत कॅम्प मध्ये. तुम्ही या म्हणजे तुम्हाला कळेल. वाव, ऐकायला तर खूप छान वाटतंय काका. मी तर नक्की येणार. हो हो, मी पण नक्की येणार. तू बघच गट्टू, तुझ्या डोळ्यांपेक्षा माझे डोळे जास्त चांगले असतील. असं आहे काय? चल मग बघूच कोण जिंकतं ते. आई आणि डॉक्टर काका गट्टू चिंकीचे हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि डॉक्टर काका निघून जातात. गट्टू चिंकी शाळेमध्ये जाऊन आपल्या सगळ्या मित्रांना कॅम्प बद्दल सांगतात आणि ते सगळे सुद्धा कॅम्प मध्ये यायला रेडी होतात. दुसऱ्या दिवशी सगळेजण कॅम्प मध्ये एकत्र येतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग काका. कसे आहात सगळे? आम्ही आम्ही मस्त. मुलांनो, हाय, कॅम्प कंडक्ट करण्यासाठी माझ्यासोबत काही व्हॉलेंटियर सुद्धा आले आहेत. आम्ही सगळे मिळून तुमचे डोळे तपासू. तर तुम्ही रेडी आहात का? हो. आम्ही तयार आहे. तर मुलांनो, पहिली ऍक्टिव्हिटी आहे बॉल प्ले. तुम्ही सगळे एका रांगेत उभे राहा. मी तुमच्याकडे एक एक करून बॉल टाकेन आणि तुम्हाला तो कॅच करायचा आहे. सगळ्यात अगोदर मी गट्टू तुझ्याकडे बॉल टाकतो आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी एका नंतर एक 2 बॉल टाकणार आहे. कॅच कर. ये, मी तर सगळे बॉल पकडले दादा. हो गट्टू, याचा अर्थ आहे तुझं आय आणि हँड कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम आहे. चला आता एक एक करून बाकीची मुलं या. ओ, माझ्याकडनं तर बॉल सुटला. काही हरकत नाही बेटा, मी तुला वेगवेगळे व्यायाम सांगतो ज्याने तूही तुझं आय हँड कोऑर्डिनेशन नीट करू शकशील. डोंट वरी. ओके दादा. चला मुलांनो, आता आपण आपल्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळू. पुढची ऍक्टिव्हिटी आहे सर्कलिंग द लेटर. या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला सगळ्यांना एक पेपर मिळेल ज्यात छोट्या मोठ्या साईज मधले अनेक लेटर्स असतील. दुसरे व्हॉलेंटियर सगळ्या मुलांमध्ये पेपर्स डिस्ट्रीब्यूट करतात. आता मी इथून जे जे लेटर्स म्हणेन त्या लेटर्सला तुम्हाला शोधून त्यांना सर्कल करायचं आहे. या ऍक्टिव्हिटीमुळे हे लक्षात येईल की तुमचं विजन किती शार्प आणि क्लिअर आहे आणि तुम्ही किती अटेंटिव्ह आहात. तर रेडी आहात का? हो, आम्ही तयार आहोत. व्हेरी गुड. तर पहिला अक्षर आहे एम. सगळी मुलं पटापट आपल्या पेपरवरती एम शोधू लागतात. अरे, मला मिळाला एम. हो हो, मलाही मिळालं. आणि मलाही. अरे, अजूनही मला दिसत नाहीये कुठे. अरे, हा बघ ना गट्टू, इथेच आहे. ओ, थँक्यू चिंकी. नाही मुलांनो, यामध्ये एकमेकांची मदत करू नका. आणि ही तर आय टेस्ट आहे आणि टेस्ट मध्ये चिटिंग करत नाहीत. ओके.
चला मुलांनो, आता तुमच्या सोबत एक छोटासा क्विज खेळूया. सगळे मिळून एकत्र ग्रुप करून बसा. जो मुलगा सगळ्यात जास्त उत्तरं देईल तोच जिंकेल. तर सांगा मुलांनो, डोळ्यांसाठी सगळ्यात जास्त चांगलं व्हेजिटेबल कोणतं? तुमचे ऑप्शन आहेत गाजर की हिरव्या पालेभाज्या. सांगा मुलांनो, करेक्ट आन्सर काय आहे? फक्त ए किंवा बी किंवा दोन्ही? चला मुलांनो, लवकर सांगा, वेळ पटापट पुढे चाललाय. व्हॉलंटियरने नोटीस केलं की सगळी मुले विचार करतायत की उत्तर काय असेल ते, पण चिंकी काही विचार करत नव्हती, तर ती हसत होती. अगं चिंकी, तू का हसतीयेस? तुला काय याचं उत्तर येतंय? हो दादा, मला याचं उत्तर येतंय, पण जेव्हा सगळे जण हरतील तेव्हाच मी उत्तर देईन. हो आम्ही आम्ही हरलो. हरलो. हा चल चिंकी, आता तू उत्तर दे. याचं उत्तर आहे दोन्ही. व्हेरी गुड चिंकी, एकदम बरोबर. सगळी मुलं चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. अशाच बाकी देखील ऍक्टिव्हिटीज होतात आणि शेवटी वेळ येते प्राइज डिस्ट्रीब्युशनची. सगळे व्हॉलेंटियर्स आणि डॉक्टर अंकल एका बाजूला उभे राहतात आणि मुलंही ग्रुप करून उभे राहतात. तर मुलांनो, आजचं बक्षीस त्यालाच मिळेल ज्याचे डोळे सगळ्यात जास्त हेल्दी असतील. एनी गेसेस की ते बक्षीस कुणाला मिळणार आहे ते? आम्ही नाही गेस करू शकत आहोत काका, तुम्हीच सांगा ना की प्राइज कुणाला मिळणार आहे ते. अच्छा, मीच सांगतो. तर आजचं प्राइज जात आहे चिंकीला. सगळेजण चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागतात. वाव चिंकी, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. थँक्यू गट्टू. थँक्यू मित्रांनो. थँक्यू सगळ्यांना. ये चिंकी, येऊन तुझं गिफ्ट घे. चिंकीला एक गिफ्ट हॅम्पर मिळतं आणि ती खूप खुश होऊन जाते. आणि गट्टू बेटा, तू जरा कमी व्हिडिओ गेम्स खेळ आणि हो, टीव्ही सुद्धा कमी पहा. मी लक्षात ठेवेन. मुलांनो, तुम्हाला तुमचे डोळे चिंकीसारखे करायचेत. चांगलं खायचंय आणि जास्त टीव्ही किंवा मोबाईल वापरायचा नाही. जास्त स्क्रीन टाइम मुळे आपले डोळे कमजोर होतात. कळलं का मुलांनो? हो काका, मला कळालं. व्हेरी गुड मुलांनो. मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो कराल. तर भेटूया पुढच्या आय चेकअप कॅम्प मध्ये. आणि मी आशा करतो की पुढच्या कॅम्प मध्ये तुमचे डोळे अगोदरपेक्षा छान असतील. बाय मुलांनो. बाय बाय, डॉक्टर काका. या सोबतच कॉलनीतला आय चेकअप कॅम्प संपतो आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. पुंटून किड्स मधून पार्सल आलंय. अरे, आलं पार्सल? जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्यासाठी आहे. वा बाई, ह्या तर खूप गोष्टी आहेत. हे फिशिंग फन काय आहे ग? तुम्हा दोघांना मी जे अक्षर सांगेन ते तुम्ही फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचं. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षरं शिकणार. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा डोळा आणि हाताचं कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग होईल. हे घ्या लिस्ट आणि आता ह्यामध्ये एक एक करून टाकण्याचा प्रयत्न करा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा आहे पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीतल्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.